ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर. योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव 18 अध्यायात गीतातला नव्यामध्ये देव सर्वांचा झाला. सामान्याचे प्रेमही आहे देवाला पापी अन्य जीवा आश्वास झाला. जय देव जय देव जय देव जय देव देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव ज्ञान भक्ती योग संन्यास आले आदरा पुढे आसान लाविले. सोपे नाम कीर्तन महिने गाईले कर्म मार्गे कैसे चालावे भले. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव देवाला आवडे फळफूल पान पाणी चाले श्रेष्ठ भाव जाऊन. वडील कीला लागे भक्तीचे ज्ञान माऊलीचे जीवन ज्याला प्रमाण. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव देव करता काय विचार विपरीत ज्ञान भक्ती त्यांचे प्रकार. थोड्या रीती करा देव मिळणार रहस्य करुणी दिला आनंद पार. जय देव जय देव जय जय ज्ञानेश्वरी नव्याध्याया देशी मार्ग सर्वा देव मिळवाया. जय देव जय देव महाराज की जय. जय जय वीर समर्थ. तर 188 ते 196 बघूया तो वाचूया. पुढे आपल्याला वेळ घालायचं होत्या. 13वा श्लोक. महात्मानस्त्वां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रितः भजन्तनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. जरी तरी जयांचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जयांजलिया ते उपासी वैराग्यगा जयांच्या आस्थेच्या सद्भावा हा तू धर्म करी राणीवा. जयांचे मन लावा विवेकासी जे ज्ञान गंगे नाले पूर्णता जेवून निघाले. जे शांतीशी राहिले काल बनले जे परिणामा निघाले कुंभ. जे धैर्य मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्री कुंभ शिवकवणी घडले. जया भक्तीची एकली प्राप्ती जे कैवल्या ते बनवते सर म्हणती. जयांची दिले माझी निगी ज्या दिसे जे आत्मांची आरणी हे शांतीची वेणी. ज्यांचे चित्त वसनी व्यापरांग ऐसे जे महान भाव जे दैवीय प्रकृतीचे दैव. जे जाणून या सर्व स्वरूप माझे मग वाढते नि प्रेमे. माते भजती जे महात्मे करी तुझे पण मनोधर्मे शिवतले नाही. ऐसे मी सर्वोपरी पांडवा करी माझी सेवा करी नवरा होतो सांगावा असे ऐक. पुंडली वरदान दैवी संपत्ती जोडून महात्मे भगती मज अनन्य भावे जाणून निश्वारंभ शाश्वत.
असे कृष्ण बोलता अर्जुन म्हणे असुदेवया कृष्ण म्हणती आता एक साधू कथा जिथे वाचे सविसावा यांच्या निर्मळ मनात मी सर्व सोडून नित्य राहत जे निवले करी करीत वैराग्य त्यांची उपासना यांच्या असलेच्या सर्वात्मक धर्मराज्य करीत विवेक तत्वोलाव्यात यांच्या मनांच्या जे ज्ञानगंगेत नाले पूर्णता जणू जेवले हे जणू शांतीची झाले वाहली नवी जे पूर्णतेचे थांबले रे मंडपाचे मांडले आनंद समुद्राचे भरून ओसंडले ज्यांनी मिळवली एवढी भक्ती ते मोक्षालाही बाजूला सरमणती त्यांच्या वागण्यात नीती प्रत्यक्ष घडले सर्व इंद्रिये ज्यांची लेणी घालती शांतीची गवसणी मदव्यापकाची ज्यांचे चित्त आले महापुरुष ते असे अनुभवाचे ते भाग्य दैवी प्रकृतीचे सर्वत्र स्वरूप माझे हे जाणून राहती भक्त भगवंत तुझे पण मनाला नशिबे जाण वाढते प्रेमांतरी धरून भक्ती माझी करीती भगवंत होऊन वाढवा करीती माझी सेवा नवलाचा प्रळय वर्णावा भक्तीचा तो एक आम्हा कार्य उचित ते पाहताना सुरेथ ते मोहे चित्र व्यापणे वृद्धदेशे दृष्टीचे ते जोशे मदपासीचा समान दिसे वस्तुशाल देवा मदतैसे राहले ते मने क्रांती गासे आता काय हिला फुले देईने तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निके ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वागवे आम्हा शिकू तू गुरु बंधू विला तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षिता आपली आमदे जैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेहे अभेरू ही सरिता ते सागरू यही केळी नाहरी अपत्या ते माये सांडून यही जाळे तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा तैसा सर्वा परी आम्हासी देवा तुझे एका हासी आणि बोलले तरी न मानसी मागी राधे तरी उचित काय आम्हा जे कधीना धर्मा ते धनकरी पुरुषोत्तमा सांगे आता कुंडली ज्ञानदेव तुकाराम जयनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ त्यांच्या कृपेने 10 वर्ष झाली. आत्ताच्या आवृत्तीमध्ये फक्त 9व्या अध्यायाच्या विचारापर्यंत आपण तो काही अजून संपला नाही. संपाव अशी काय गडबड पण नाही, कारण त्यात एवढं आहे की आणि ते सगळं उपयुक्त आहे. कोण्या रीती देव खरा मिळणार. आता आपण आरती केली त्याची कोण्या रीती देव खरा मिळणार. देव अकर्ता हा काय विचार. त्यावेळेला हा प्रश्न होता, देव अकर्ता हा काय विचार आहे. तो प्रश्न तिथे राहिला. ज्ञानेश्वरीच्या वेळेला केव्हा तरी बघू असं म्हटलं होतं. तर असे बऱ्याच बाबतीने आपल्याला तो उपयोगी पडणार आहे. म्हणून हा अध्याय संपवण्याची गडबड नाही. जशी ज्ञानेश्वरी संपवण्याची काही गडबड नाही. आपण जायचं ज्ञानेश्वरी चालली पाहिजे असं त्यावेळेला संकल्प 10 वर्षापूर्वी केला होता. आपण तर आहेच, ज्ञानेश्वरी पण आहे आणि ते टिकून राहील. आपण पण राहू आणि असाच अभ्यास करू अशीच. आणि आपल्याला जे जे त्यातून घेता येईल, जी प्रेरणा घेता येईल, जे शंका दूर होतील किंवा जे आपल्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होतील, आपल्याला जगताना अडचणी येतील, त्याची उत्तरं आपल्याला इथे कुठे मिळतात किंवा ते कोणत्या मार्गाने गेले, कोण्या रीती देव खरा मिळणार ते आपल्याला कळत राहावं अशी प्रार्थना करून आपण सुरुवात करूया. गेल्या वेळेला 9व्या अध्यायाची सर्वसाधारण वैशिष्ट्यातला दुसरा भाग आपण बघतो. पहिला भाग बघितला होता तो सावधानतेबद्दल होता. हा अध्याय सर्व बाबतीत आपल्याला सावध करणार आहे. कोणी म्हणेल की मला हवी ती उत्तर या अध्यायात मिळतील, म्हणजे मला जशी मनाला अपेक्षित आहेत तशी मिळतील, तर नाही मिळणार. हे अध्यायाचं वैशिष्ट्य आहे. मी जर म्हटलं की हे सगळ्याला चांगलं म्हणतील, म्हणजे मला माझी जशी मतं आहेत त्याला सगळ्याला चांगलं म्हणतील, तर ती काय 9व्या अध्यायात सोय नाही. ते चांगलं काय आहे ते सांगतील. त्यातलं काही चांगलं आपल्याशी जमेल, काही चांगलं कदाचित आपल्या मतांशी कशाशी जमणार नाही. नाहीतरी आपली मतं आणि आपल्या इच्छा ही भगवंत प्राप्तीमधली सर्वात मोठी अडचण आहे असं म्हणतात. भगवंताच्या प्राप्तीमधली तसं जायला काय हरकत नाही. याचं कारण का, तर माझ्या इच्छा, निसर्गदत्त म्हणायचे की माझ्या इच्छा
इच्छा म्हणून ज्या आहेत त्या, आणि माझं ज्ञान हे भगवंताच्या प्राप्तीच्या आड उभं असतं. अरे बापरे, हिचं अवघडच आहे. आपण तर सगळं अभ्यास करायला बसलोय, तेव्हा तो तसल्या ज्ञानाचा अभ्यास नको व्हायला किंवा तसलं ज्ञान गोळा नको व्हायला ज्यामुळे भगवंताच्या त्या आडी आड येणारं सुद्धा ज्ञान आहे, आड येणाऱ्या इच्छा आहे. तेव्हा आता अध्याय कदाचित हे ठीक आहे 9 झाले, अजून काय राहिले असतील ते 9 होतील किंवा त्यांच्या कृपेने जसे होतील अध्याय संपत जातील, पण ज्ञान वाढत जाऊ दे म्हणजे झालं. कारण आयुष्य घटत चाललं. जसे ही 10 वर्ष गेली असं आपण म्हणतो, 10 वर्षात ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाला मिळाली, तशी आयुष्याची 10 वर्ष ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामध्ये आपली इकडे कमी झालेली आहे. तर ती तिकडे ज्ञानाने भगवंताजवळ जाण्याने त्या अर्थाने ती वाढावीत असं पण गरज आहे. तर ती आपल्याला जर जाणवली असेल, काय 5-10 वर्ष आपण जसे कसे बरोबर असाल तसं काहीतरी आपण भगवंताच्या थोडे जवळ गेलो. महाराज म्हणायचे ना, वाढदिवसाच्या दिवशी आपण हा आढावा घ्या. बाकीच्या काय कुंडल्या वाढण्यात अर्थ नाही, सगळे ग्रह असणार. आपल्या आपल्या सुखाची कुंडली म्हणतो आम्ही. आपल्या आपल्या जर प्रपंचाची कुंडली मांडून बघितली तर त्या प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये कुठे ना कुठेतरी जे ग्रह सर्वसाधारणपणे विद्यमान असतात ते सगळीकडे सगळ्यांच्या कुंडल्यात विद्यमान असतात. हे काय वैशिष्ट्य? की कुंडलीत सगळे ग्रह असतात प्रत्येकाच्या, सर्वसाधारणपणे ते असतातच सगळे. तसं फक्त कोणाचं पहिल्या घरात, कोणाच्या 5व्या घरात, कोणाच्या 4थ्या घरात, आपल्याला काय त्यातलं कळत नाही, पण असं समजतात की ते ह्या घरात आहेत, त्या घरात आहेत, त्या घरात आहेत. असं ते एखाद्याचे घरात बाहेर कुठल्या घरात कुठला पडला असेल हे सांगतात. ग्रह मात्र सगळे वाटायला आलेले असतात एवढं का. त्यामुळे दुसऱ्याची एखाद्याची चांगली आहे आपली कुंडली वाईट आहे असं वाटायचं काही कारण नाही. प्रत्येकाच्या कुंडलीत सगळे ग्रह पडलेले आहेत. हे एकदा सत्पुरुषांच्या कुंडल्यांचं एकदा असं बघितलं होतं, एकदा असं की खरोखर आहे सगळे त्यांच्याकडे पण आहे. तरी सुद्धा यांना म्हटलं भगवंत काय अडचण आलेली नाही, तर ती येणारच नाही, त्याच्याशी ते निगडीत नाहीच आहे. ते आपल्या प्रपंचाची जी स्थिती आहे ते दाखवत. प्रपंचाच्या स्थितीमध्ये सर्व ग्रह ज्या त्या ठिकाणी प्रत्येकाच्या कर्मानुसार थोडा एखाद्याचा त्रासदायक ग्रह जवळ पडलेला असतो, एखाद्याचा त्रासदायक ग्रह लांब पडलेला असतो थोडासा. कधीतरी पाहुणा म्हणून येतो असं असेल, एखाद्याचा घरीच असतो. आता त्याला काय करायचं, त्याच कुंडलीत बसला, जवळच्याच घरात बसला, त्याला काय करणार. मग त्याला ते दुःख आहे दुःख आहे दुःख आहे असं वाटतं. आणि काहींचं क्वार्टरली येतो, हाफ इयरली येतो. आपल्याकडे कामांचा जसा रश येतो क्वार्टरली, हाफ इयरली वगैरे तसं तसा येतो एखाद्याचा. काय शेवटी तो घ्यायचं तेवढं घेऊन जातो, त्याचं तेवढं घेऊन जातो, ठरलेलंच असतं. तर तशी की तिकडे सगळी कुंडलीची होते. आपल्या प्रपंचाच्या कुंडल्यामध्ये फार मोठा फरक पडणार. आपल्या समाधानाच्या भगवंताची जी कुंडली आहे, स्थिती आहे, त्यामध्ये मात्र फरक दरवर्षी पडावा आणि ते आपल्याला त्यांनी द्यावं अशी प्रार्थना आहे. त्यासाठी आपण या 9व्या अध्यायामध्ये हा विचार करतो की इथे सावधानता, जे जीवन जगतो त्याबद्दल आपल्याला सर्व बाजूनी हा अध्याय सावधान करतो. ते अनेक बाबतीतलं आपण बघितलंय. त्याला आपण ज्ञान म्हणतो, त्याला भक्ती म्हणतो, त्याला जे विपरीत ज्ञान वगैरे आपण बघितलं ना त्याच्या आधीच्या ज्ञानेश्वरी. तसं दुसरा या अध्यायाचं वैशिष्ट्य आपण पाहिलं ते सावधानतेचं नंतर समन्वय. गेल्या वेळेला आपण समन्वयाचा विचार करू, त्यामध्ये थोडी पूरकता, विरोध वगैरे, आणि ही द्वैत, द्वंद्व ही गोष्टी राहणारच. आपण ज्या वेळेला एखादा विषय समजून जंतू ते अभ्यासाला घेतात त्या मायक्रोस्कोप खाली, त्यावेळेला त्याचं पृथक्करण, त्यामध्ये त्यात शोधन आहे, पृथक्करण आहे. 2 गोष्टी वेगळ्या झाल्याशिवाय त्या समजून घेता येत नाही. प्रपंचाची पद्धत अशी आहे की 2 गोष्टी वेगळ्या झाल्याशिवाय समजून घेता येत नाही, नाही तर ते समजूनच घेता येत नाही. म्हणजे प्रपंच ज्ञानाचीच ती अवस्था आहे. आपल्याला ह्या ज्ञानांची कल्पना व्यवस्थित असावी, म्हणजे मग गोंधळ होत नाही. अध्यात्मात असं का, प्रपंचात असं का, किंवा त्या रसायनशास्त्रात असं का, असं काही होत नाही. तिथे वेगळं व्हायचंय आणि मग शिकायचंय, हा प्रपंचाची पद्धत आहे. वेगळं व्हायचं मग शिकायचं, तर ते शिकता येतं किंवा ते समजून घेता येतं. कसलाही विषय असू दे आपला, अगदी जरी अर्थशास्त्र झालं काय, रसायनशास्त्र झालं काय, विज्ञानातली कुठली शाखा झाली काय, ती वस्तू समोर असते, ती स्वतंत्रपणे बघावी लागते. आणि मग ती त्यातून कळतं की अशी आहे, तशी आहे, तशी आहे. मग ते पेपर टाकून बघू, हिरवा होतो, निळा होतो, अमुक होतो, काय त्याच्या टेस्ट कर, ते कर. हे सगळं बाजूला ठेवून बघण्याचं नाही, बाजूला व्हायचं आणि शिकायचं, हा प्रपंचाची पद्धत आहे. आणि परमार्थामध्ये एक व्हायचं आणि शिकायचं अशी परमार्थाची पद्धत. 2 मध्ये फरक. ते हे ज्ञानाच्या बाबतीत आपल्याला सावध केलेलं आहे की प्रपंचात जर मी वेगळा होऊन जाईन, शिकायला जाईन, तर परमार्थातलं काम जमणार नाही, प्रपंचातलं जमेल. परमार्थातलं जमणार नाही म्हणजे काय की उदाहरणार्थ घ्या की परमार्थाच्या वाटचालीमध्ये सर्वात महत्वाचं काय, तर गुरु आणि आपण, समजा नाम आणि आपण, काहीतरी मार्ग आहेत ना शेवटी, साधन आणि आपण असं. तर साधन वेगळं म्हणून मी अभ्यासात राहीन, साधन आपल्या गतीनं मी माझ्या गतीनं, तर ते नाही उपयोगाला होणार. जे पचनी पडलं ते साधन उपयोगाला येईल. जेवढं नाम पचनी पडलं असेल तेवढं समाधान राहील. म्हणजे एक जे होईल ते उपयोगाला येईल. जेवढा एक होईल तेवढा इथे उपयोगाला येईल.
हा ज्ञानामधला दोन मधला फरक आहे आणि ते सावध व्हायला सांगितलेलं आहे. या दोन ज्ञानामध्ये फरक आहे. म्हणून तिथे कितीतरी ज्ञान मिळवलं तरी त्याचा खूप मोठा बोजा आपल्याला मिळवता येतो. इथे ज्ञान मिळवल्यानंतर बोजा उतरावाच लागतो सगळा. काही मिळवता येत नाही. खरं सांगायचं काही ज्ञान नाही हे सांगायला, काही ज्ञान नाही, काय नाही, माझ्याजवळ काय नाही. तुम्ही समर्थांचे आता हे आहे, आपण सगळं अभ्यासणारी म्हणणारी मंडळी आहोत, काही नाही माझ्याजवळ असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा करुणाटक बघितली किंवा असे भाव बघितले की आपल्या लक्षात येईल की ज्यांच्याजवळ तसा विचार केला तर काय प्रपंच ज्ञानाचं काय म्हणा त्यांच्याजवळ कचरा आहे. पण तरी सुद्धा कधी त्याचं काय ते मिळवूच शकत नाही, कारण ते एक झालेलं आहे. आता त्याचं काय सांगताच येत नाही. वेगळे ही एक होण्याची जी प्रक्रिया आहे ती इकडे आहे. म्हणून गुरु आणि तो स्वतः मनुष्य हे जरी दोन राहतील तर नाही प्रगतीचं काम. गुरु वेगळा राहील आणि शिष्य वेगळा राहील तर प्रगतीचं काम नाही. गुरु एक आहे आणि शिष्य एक आहे, एकच झाले तर ते होईल. देव आहे समजा, उपास्य दैवत आहे, पूजा जरी केली की 5 मिनिटं केली तर तो 5 मिनिटं तो त्याच्यात मिसळला होता का त्या देवामध्ये तर पूजेनं प्रगती. इकडे वेगळा झाला होता का तो प्रगती. अरे काय अभ्यास तुला कळते का, असं ते स्वतंत्र आहे काहीतरी, तो पेपर आहे समोर, काय प्रयोग आहे, काय बघतोय तो स्वतंत्रपणे पाहिलं तर त्याला ते कळेल. इकडे तसं नाही. इकडे तादात्म्य होण्याचा प्रश्न आहे, एकत्र होण्याचा प्रश्न आहे. दोन मध्ये मुळातच ज्ञानामध्ये फरक आहे. इथे जर एक झालो समजा अगदी पांडुरंग आहे, काय आपलं दैवत आहे, काय घरामधली देवी आहे, काय जे असेल ते आपल्या समोर आपण सगळी पूजा जरी करीत असलो तरी सुद्धा त्याच्याशी मी एकाग्र झालो तर पूजेचा परिणाम म्हणजे परमार्थातलं एक छोटीशी घटना, छोटीशी एक पौलभर म्हणू आपण, किंवा काय अधिक कमी त्याच्यापेक्षा काय म्हणतात म्हणून एक पौलभर, त्या पूजेने पौलभर प्रगती व्हायची म्हणजे एक व्हायचं आणि प्रगती व्हायची. अशी सावधानतेचं आपल्याला काम दिलेलं होतं. तो मधल्या आपलं सावधान केलं आणि त्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये समन्वयाचं गेल्या वेळेला पाहतो. दिसतात गोष्टी वेगवेगळ्या दिसतात, विनोदी दिसतात, प्रपंचाचं ते वैशिष्ट्य आहे. पण हे जरी वैशिष्ट्य असलं तरी इथे आपल्याला त्याची पूरकपणा किंवा ते सांधून पुढे जाता येईल का हा प्रश्न. त्यात अडकून त्या विरोधाभासात किंवा म्हणजे जसं आपल्या भक्तीचं वैशिष्ट्य सांगताना आता आवाहन आणि विसर्जन सांगितलं, अनेक प्रकारांनी सांगितलं की आवाहन केलं आणि मग त्याचं विसर्जनही केलं. दोन्हीची पूरकता गाठलेली आहे तेव्हा ती पूजा पूर्ण जाईल. आपल्याकडे गणपतीचा आता येतो काळ येतो, त्या गणेश मूर्तीचं आवाहन कर, मृण्मय मूर्तीचं आवाहन आहे गणपतीचं तिथे, आणि मग नंतर विसर्जन आहे. म्हणजे पूजा पूर्ण झाली. तो त्याच्या पुढच्या प्रवासाला मोकळा झाला. काहीतरी त्या पूजेमधून काहीतरी त्या जे काय केलं त्यांनी त्या कर्मामधून त्याची थोडीशी पारमार्थिक उन्नती व्हावी अशी त्यांची मूळ कल्पना आहे. त्यासाठी आवाहन आणि विसर्जन या व्यवहारात त्या दोन गोष्टींचा पसारा आपल्या घरामध्ये पसारे मुलं पसारा करतात, म्हणजे मुलंच करतात असं नाही, आपल्या परीनं त्यांचे पसारे वेगळे असतात. काल आपण एका पसाऱ्याचा उल्लेख केला 26 जानेवारी, तर तसे पसारे प्रत्येकाचे वेगवेगळे असतील. लहानांच्या प्रमाणे, मोठ्यांच्या प्रमाणे पसारायची आवरायची. तर मागे मी आपल्याला एकदा बोललो होतो की रांगोळी घालण्यावर मागे एकदा आपल्याला म्हटलं होतं, तर कशासाठी मग घालायचं, ते पाय देतात माणसं पुसून जाते, तर तोच त्याचा आनंद आहे की ते पाय देतात हा आनंद आहे. मला घालण्याच्या वेळेला जो आनंद मिळाला तो घालणाऱ्याला आनंद आहे. ती तशाच अवस्थेत असताना ज्यांनी पाहिली त्यांना आनंद आहे. नंतर जाताना कोणीतरी चुकून लागणार, तो काही मुद्दाम थोडीच पुसतो, पण ते आपण त्यांनी नाही पुसली तर किती दिवस ठेवणार. आपण दुसरी दिवशी सकाळी केर काढणार तेव्हा काढणार. म्हणून घालायची नाही का, तसं घालायची त्याचा आनंद घ्यायचा, पुढे जायचं. एवढं प्रपंचाची त्याची सांगड घालून आपल्याला तो आनंद घेऊन पुढे जायचा आहे. तर ह्या बाबतीत समन्वय घालत गेलं तर पुढे जाता येईल, नाही तर मग कर्माला जाणायला होईल. अरे ती पुसणारच आहे, मग कशाला घाला नाही. त्यामुळे ते असं वाढत गेलं तर कुठेतरीच जाईल. समजा घरामध्ये मुलं पसारा करतात किंवा काय घरात केर पडतो म्हणून घर बांधायचं नाही का, असं किती प्रकार येतो. केर काय पडणार, मुलं करणार काय, भावीने पडणार काय, ते होणारच. काढायचं जे केर काढणं हे आपलं प्रपंचातलं काम करायचं आणि मग ते घर सांभाळता येतं. किंवा मुलं असतील तर मुलं आनंदाने राहू शकतात. तर हे जसं आहे तसं थोडंसं समन्वयाने आपण पुढे जात गेलो तर हे होईल. आणि अशा तऱ्हेचे प्रत्येक गोष्ट प्रपंचातली कशी आहे ही सगळी गोष्ट अशी, घर आहे उदाहरणार्थ, उपयोगाला पडणारी आहे, उपद्रवाला काढणार, दोन्ही गोष्ट त्याला काही इलाज नाही. जसा उपयोग देतली तसा उपद्रव होतो. आज जरी आता आपण एवढं हे केलं, रांगोळी घातली, काय ते हे लावलं, अमुक केलं तुमक केलं, आंब्याचे डाळे म्हणून आपण लावत नाही द्यायला लागतं. दुसऱ्या दिवशी ते वाळून गेलं की पान कचरा पडतो, मग ते उचलून टाकावं लागतं. ते जितक्या तत्परतेने आणून आपण ताजं म्हणून लावलं तितक्याच तत्परतेने पुढचा कचरा म्हणून काय करायचं. हे प्रपंचाचं अपूर्णतेचं गणित आहे. किती तशीच आहे, किती नाश पावणार. त्यामुळे ते काय असेल वस्तू ती नाश पावणार आणि मग ती टाकून द्यावी लागणार असं स्वरूप आहे. त्याच्यातच तिचा कसा उपयोग आपण करून घेतो आणि तिच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो ते जर पाहता आलं तर बरोबर आपल्याला काय प्रमाणाचं काय अपेक्षित आहे त्यांना ते साध्य करता येईल. कारण असं तर होत राहील. ही प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे. गणितातलं ह्याचं विनोबाला गणिताचं प्रेम होतं की नाही, सगळ्यांना असतं.
बहुमत आहे. कितीतरी गोष्टी आहेत अशा, आपण एक बहुमतात, एक लोकशाहीचा बहुमताने गोष्टी व्हाव्या. बरोबर आहे. आता समजा एखाद्या वर्गात गणित घातलं, विद्यार्थ्यांना गणित घातलं आणि त्यातल्या 3 मुलांचं उत्तर बरोबर आलं, 30 मुलं आहेत वर्गामध्ये, 27 मुलांचं उत्तर चुकलं, तर आता चुकीचं उत्तर बहुमताने बरोबर ठरवता येईल की नाही? विचार करण्याची पद्धत म्हणून की एक प्रपंचात अशा 10 गोष्टी, मी आपलं एक उदाहरण म्हणून घेतलं की बहुमत ही गोष्ट चांगली, हे बरोबर आहे. पण आता इथे लावायची ठरवली तर, किंवा 27 मुलांचे विद्यार्थी एकच उत्तर 27 मुलं देतात आणि 30पैकी 27 जर ते उत्तर असेल तर ते बहुमतानं बरोबर ठरवतात. 3 मुलांचं उत्तर बरोबर आहे, त्याचं काय खरं उत्तर बरोबर कुठलं? मग तिथे लावता येतं का ते बहुमत? नाही लावता येत. दुसरं उदाहरण घेऊ आपण दुसऱ्या बाजूने, की समजा आपण रस्ता रुंदीकरणाला काढणे अशी कल्पना करू. तर रुंदीकरणाला काढल्यावर काय होतं ते आपल्याला माहितीच आहे. प्रत्येकाचं कोणाचं काय जातं, ह्याचं काय जातं, त्याची खोली जाते, त्याचं हे जाते. आता असं जर करायचं ठरवलं की नाही, तसं नाही, ते आपण ह्यानेच करायचं, तर ते त्यावेळेला तुम्हाला मात्र एखाद्याचं नुकसान होत असलं तरी सुद्धा ते रुंदीकरण करतात, ते करतातच. मग अशा वेळेला कशाने जावं लागतं? बहुमताने जावं लागतं. हा बहुमताने झालेला निर्णय की रुंदीकरण करायचं. मग आता त्याच्यात 2-5 लोकांचं पडलं तरी चालेल, तेच बहुमत आहे. तिथे आपल्याला ते तसं नाही वापरता येत. इथे मात्र बहुमतानेच विचार करावा लागतो. समजा सगळ्यांचं एकमत झाल्यावर विचार करून म्हणून ठरवलं तर रुंदीकरण कधीच होणार, त्याच्या अडचणी कधीच नाही शिवायच्या. कारण त्यात प्रत्येकाचा थोडा थोडा स्वार्थ आहे. स्वार्थाचा प्रश्न आला की बहुमत लावावं लागतं. म्हणजे त्याचा उपयोग करायचा कसा, ही सगळी शस्त्र आहेत. प्रपंचातल्या सगळ्या वस्तू या शस्त्रासारख्या आहेत. उपयोग कसा करायचा ते आपण ठरवायचं आणि त्या दोन्ही गोष्टी बरोबरच सांभाळायला लागतात. तर बरोबर गोष्ट पण पाहिजे, बहुमताची पण पाहिजे. जिथे बरोबर पाहिजे तिथे 3 मुलांचं असलं तरी, आता IAS आणि तुम्हाला माहिती CH आणि IAS परीक्षांचे निकाल किती लागतात? 2%, 1%, 1.5% अशा अनेक परीक्षा आहेत. ICF आमच्या नेमकं किती परीक्षा आहेत अशा की ज्याचे निकाल 2-3% आहेत. 2-3% निकाल आहेत म्हणून काही परीक्षा बंद करत नाही आपण. त्या परीक्षेला आपण उतरू शकत नाही असे बाकीचे 97 समजतात. त्याने असं समजत की आम्हाला कसं नापास केलं म्हणून सगळ्यांनी मिळून आंदोलन करून आपण 97 बहुमताने आपल्याला पास करून घेऊया, नाही तर त्यांना नापास करूया काहीतरी, असं काही करता येत नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेतच, त्या बरोबरच बाळगाव्या लागतात. तलवार आणि म्याने साधं दोन्ही बरोबर बाळगावे लागतात. तलवारीचं जे काम आहे ते करायला लागतं. म्यान आणि तलवार दोन्ही गोष्टी तशा म्हटलं तर ते विरोधी आहेत, पण त्या बरोबर पूरक म्हणून सांभाळाव्या लागतात, एकत्र करून सांभाळाव्या लागतात. तर तलवारीने ज्या वेळेला त्या वार करायचा आहे त्यावेळेला तिची धार शाबूत ठेवण्यासाठी ते बरोबर म्यान लागतंच त्याला. त्याशिवाय ती तलवार कशी सांभाळता येईल? तलवारीचा उपयोग कसा करता येईल? तर ती सांभाळायची असेल तर म्यान बरोबर लागतं. तलवारीन बाहेर पडून म्हणजे ते आता जर तसं पाहिलं तर तलवार म्याना ज्यावेळेला ठेवतो तेव्हा म्यान तलवारीचं सामर्थ्य संपवतं. मी तिला सुरक्षित पण करतो पण तिचं सामर्थ्य पण संपवतो. म्यानासकट तलवार वगैरे तर काय होणार नाही. आहेत दोन गोष्टी त्या तशा विरोधी आहेत, एकमेकांच्या विरोधात आहेत त्या तशा, पण त्या बरोबर नांदतात आणि बरोबर नांदल्या तरच उपयोगाला येतात. म्यानात असलेली तलवारच उपयोगाला येईल. नुसती तलवार ती बंधून जाईल, तिला त्याच्यात सुरक्षित ठेवली पाहिजे, हे त्याचं काम आहे. तर तसं ते त्याच्यात जसं ठेवलं जातं तशा प्रपंचामध्ये अशा असंख्य वस्तू आहेत, त्या सगळ्या आपापल्या परीने अपूर्ण आहेत. तलवार अशीच आहे आणि ती उपयोगाला येते शत्रूच्यासाठी म्हणून जर हातात घेऊन हिंडायचं ठरवतो मित्र आला तरी त्याला लागण्याची शक्यता आहे. प्रपंचातली वस्तू आहे त्यामुळे ती अपूर्ण आहे, ती उपयोगाला येणार पण ती अपूर्ण आहे हे लक्षात ठेवून तिला तिचं काम करून घ्यावं लागेल. म्हणून प्रपंच पूर्ण समजू नये आणि प्रपंचाचे कधी पूर्णता आणायचे प्रयत्नही करू. अनेकांचे असे प्रयत्न असतात की प्रपंच पूर्ण काय, आता अमुक झालं म्हणजे झालं. आपण नाही म्हणत मग मी ज्ञानेश्वरी वाचायला मोकळा झालो. काय झालं म्हणजे नोकरी लागली म्हणजे ज्ञानेश्वरी. आमच्याकडे नोकरी नसलेली मुलं आहेत ते म्हणतात की आता एकदा नोकरी लागली म्हणजे मी ज्ञानेश्वरी वाचायला मोकळा झालो. नोकरी लागल्यानंतर पुढे काय होणार माहितीच असतं आपल्याला. आता केव्हा कसं जमेल आणि सेटल कसं होईल वगैरे आपल्या आजच्या भाषेत बोलतो. तर त्या धंदा तो असतो पण ते एकदा झालं म्हणजे आता हे सगळं असं आहे की हे कधी पूर्ण व्हायचंच नाही. त्याच्या नातवंडाचं सेटल व्हायचं राहील शेवटी. क्रमाने आपल्याला वेळ नाही होणार ना, म्हणून एकदम पुढचा विचार करू. त्याच्या नातवंडाचं जर सेटल व्हायचं राहिलं तरी सुद्धा त्याला वेळ म्हणजे असं होईलच. शेवटी प्रपंचातली वस्तू आहे ती अपूर्ण राहील. तिला तर आजच वेळ आहे, नसेल तर कधीच नाहीये अशी परिस्थिती आहे. म्हणजे ते तर सांभाळलं, बरं हे तर सांभाळायलाच पाहिजे. त्याला नोकरी तर लागावी लागेल, त्याला लग्न तर व्हायला लागेल, मुलं तर लागेल, त्याचं सगळं व्यवस्थित व्हावं लागेल, शिक्षण मिळावं लागेल, त्यांची आपापल्या मार्गी लागावी लागतील, सगळं व्हायलाच लागेल. म्हणजे इथली प्रत्येक गोष्ट माणसाला कंपल्सरी पण आहे, ती अपूर्ण पण आहे आणि समाधान पण देऊ शकत नाही. कारण ती देतील थांबतील, ती अपूर्णच आहे ना, त्यामुळे ती तसंच करणार. तर ह्या बाबतीत आपल्याला समन्वयाची दृष्टी ठेवणं, दोन विरोधी गोष्टी बरोबर सांभाळणं आणि तरी सुद्धा पुढे जाणं हे आपल्याला जर जमलं जे गरजेचं आहे ते तिथे वापरलं. बहुमताचा विषय जिथे लावायचा तिथे लावला, सोडून दिला. गणिताचं उत्तर आहे बहुमत, सोडून दिलं, ते विचार नाही करायचा त्याला. म्हणजे रुंदीकरणाने तिथे वापरला, अशा तऱ्हेनं पुढे जाता येईल. तर हे जर जमलं तर यात जे अनेक अडचणी येतात, उदाहरण असं सगुण आहे निर्गुण अडचणींचाच विचार केला तसं म्हणलं तर दोन विरोधी गोष्टी वाटतात.
पण त्या बरोबर चालतात. थोडे भक्तीतल्याबद्दल बोल, तिथे सुद्धा असे विरोधाभास येतात आणि माणूस अडकतो. सगुण आहे आणि निर्गुण आहे. काही म्हणतात नाही मी ज्ञानी आहे, ज्ञानाच्या मार्गाने जाईल, अमुक करीन तमुक करीन, कर. त्याचा पत्ता कधी लागायचा नाही. त्याच्या ज्ञानाचा अंतच नाही की तो जर म्हणेल मी ज्ञानी अमुक शिकेन तमुक शिकेन तमुक शिकेन, किंवा काय ते ब्रह्मसूत्र वाचेन, वेद वाचेन, अमुक करेन तमुक करेन आणि मी भगवंताला गाठेन, ते शक्य नाही. त्याची खात्री दिलेली आहे की ती शक्यता होणार नाही. त्याला कुठेतरी दुसऱ्या गोष्टीची कार करावी लागते. निर्गुणाच्या भाषेमध्ये पुढे जाईन म्हटलं तर जमत नाही. सगुणाची कार करावी लागते. सगुण ज्ञान मिळवतो, ग्रंथातून मिळवतो. म्हणजे काय झालं? सगुणच की शेवटी. देवाचा फोटो म्हणजे सगुण असं काय? ग्रंथ म्हणजे सगुणच आहे की तो आकाराला आलेला आहे ना, म्हणजे गुण आहेच त्याला ना. तर तसं तरी जो गुण आहे सगुण आहे म्हणून म्हणजे ग्रंथाच्या आधाराने जावं लागतं ना. पण आता नुसतं ग्रंथाच्या आधाराने चालला तरी चालत नाही. ग्रंथच वाचत बसला आयुष्यभर. ते नाही का तुकोबा संपले, आता ज्ञानेश्वर चालू झालाय, ज्ञानेश्वर संपल्या. गुरुदेवांना स्वागत केलं होतं गुरुनी त्यांच्या. असं आहे ना की ते आता संपलं, आता हे सुरू झालं, एक ग्रंथ झाला, दुसरा सुरू झाला, दुसरा झाला, आता तिसरा सुरू झाला, असं वाचत राहिलं तर तो सगुण म्हणजे या अर्थाने सगुण म्हटलं तो सगुणातच राहिला. ते ज्याच्यासाठी सांगितलं ते जर त्याचं काम झालं नाही म्हणजे निर्गुण आहे. ते जे आचरण आहे, जे तत्व आहे, जे कळलं आहे, ते अंमलात आणलेलं आहे, त्यानुसार फरक आहे, त्यानंतर भगवंताजवळची वाटचाल आहे, मग समाधान आहे, काय जे असेल तो मार्ग, तो सगळा जर नाही साधला तर हा पुन्हा सगुणात म्हणजे सगुणाची मर्यादा त्याला आहे, निर्गुणाची मर्यादा त्याला आहे. सगुण करताना निर्गुणाचं भान ठेवायचं, निर्गुणाचं उपासना करताना सगुणाचं भान ठेवायचं. असं जमलं ते. म्हणजे मला ज्या वेळेला तत्व आचरणात आणायचे आहेत त्यावेळेला आचरणात आणायची तत्व सगळे निर्गुणच आहेत. कुठे काय तसं आहे की अमुक एक पद्धतीनं जगा असं संतांनी सांगितलं. पण आता संतांचा विचार आज जास्त आहे म्हणून मी त्या वह्यात समोर त्या ठेवल्यात की संतांचा विचार समोर आहे. पण संतांचं त्याचं हे कसं आहे, त्यांनी सांगितलं अमुक एक तत्व अंमलात आणा. अंमलात आणायच्या वेळेला सगुणाचीच गाठ आहे. परत अंमलात कशाची आणणार? मी समजा एक नम्रता, एक संतांचं एक मोठं हे घेऊ, नम्रता आहे, करुणा आहे, एखादी गोष्ट मोठी घेतली तर करुणा नम्रता हे शब्द आहेत शेवटी, ते निर्गुणच आहेत, हे मान्य आहे. ते अंमलात आणायचे, पण ते अंमलात आणतात नम्र कशाशी हा प्रश्न आला की नमिता मानाभिमान गळाले. त्यांच्यात आता इथे आपल्याला जी साधनं सांगितली त्यामध्ये नम्रतेचं साधन सांगितलं, नमनाचं साधन सांगितलं. ते कोणाच्या बाबतीत? तो झाडाला, आपल्याकडे झाडाला नमस्कार करण्याची संस्कृती आहे आणि तीच उपयोगाला पडणार. झाडाला नमस्कार करण्याची संस्कृती आहे, पानाला नमस्कार करण्याची संस्कृती आहे, याला आपल्या सापाला ह्याला सुद्धा नमस्कार करण्याची संस्कृती आहे. हे काय आहे तर ही सगुण निर्गुणाची गाठ घालून दिलेली आहे. नमस्कार करतो निर्गुण आहे, कोणाला करतो तो सगुण आहे, अशी गाठ आहे. हे जर आपल्याला समजा लक्षात आलं नसेल तर अडचण आहे. लक्षात आलं असेल तर बरोबर वाटचाल आहे. तो नुसताच हे करत सुटला नाही तर ती काय पूजा करतो तो पूजाच करत सुटला, तसं नाही. पूजेतून काय मिळवायचं? निर्गुण आहे, ते मिळवायचं. मला चित्ताचा फरक अपेक्षित आहे पूजेतून. पण चित्ताचा फरक हा मिळवायचा असेल तर त्याला साधन पूजा आहे. म्हणजे सगुण आणि निर्गुण दोनाची गाठ आहे. दोन्ही दोन गोष्टी वेगळ्या आहेत, त्याची त्याला मर्यादा आहे. सगुण म्हटलं म्हणजे ते मूर्ती आहे, मर्यादा आहे. शेवटी एक पूजा आहे, तिला मर्यादा आहे. किती वेळ पूजा करायची म्हटलं तर किती वेळ? समजा 5 मिनिटं करेल, 10 मिनिटं करेल, अगदी निवृत्त आहे 2 तास पूजेत जातं, चालेल, आनंदाची गोष्ट. पण शेवटी 2 तासाने थांबणारच नाही. मग उरलेल्या तासात काय भगवंताचा संबंध? 2 तासात जे शिकलो त्याचा उरलेल्या तासात उपयोग. म्हणजे मग बरोबर सगुण आणि निर्गुणाचे गाठ पडते. तेव्हा समन्वय हे आहेतच आणि ते तसेच पुढे आपल्याला मार्गात राहिलो तर यातून बाहेर येता येईल. तेव्हा दोघांनी एकमेकांना बरोबर घ्यायचा हा सगुण निर्गुणाचा नियम आहे. आपल्याला साध्या भाषेत जर म्हणायचं झालं तर सगुण निर्गुणाने दोघांना एकमेकांनी बरोबर घेऊन चालायचं आहे. सगुण असेल तर निर्गुण बरोबर घ्यायचंय, निर्गुणात राहत असेल तर सगुण बरोबर घ्यायचंय. असं दोघांनी बरोबर घेऊन चाललं तर काम आहे. आरती म्हणतो तर अर्थाकडे लक्ष असलं तर आरती बरोबर, म्हणून झाली तर सगुण झाली. नुसतीच केव्हा संपली कळलं नाही असं आपण म्हणतो ना, तर केव्हा संपली हेच कळलं नाही. तर तसं झालं की याचा अर्थ ती नुसती सगुण आरती झाली. निर्गुण झाली असेल तर त्याचा अर्थ परत चाललाय आणि त्याला तो भाव दत्त दत्त ऐसे दाखले ध्यान, तो म्हणतात त्याला कदाचित पुढची ओळ आठवणार सुद्धा नाही. अरे त्याचं ध्यान लाग असं व्हायचं. रामकृष्णांचं आपण व्हायचं तर शेवटी ते आरती ओळायची आपण पाहिले, त्या आरती ओळायची शेवटी स्वतः होती ओळायला लागायचे, भान राहायचं. त्या स्वरूपाशी इतके तादात्म्य व्हायचे की आरती वळता वळता स्वतः होती. तेच स्वरूप ते आहे. किती पोचत असेल हे सगुणाचं निर्गुणाशी नातं आहे. ते आरती ओळखताना शेवटी स्वतः होती ओळायला लागते. कारण का आता ते एकच झालं स्वरूप शेवटी. आता त्याला ते भानी नाही की आरती ते आता चंपायची ते लोक ते काय हे पुजारी खरे, कारण ते सगुणाबरोबर निर्गुण सांभाळतात. त्यामुळे त्यांच्यात ती स्थिती आली. तर तशी आपल्याला ह्यातून स्थिती येईल का हा प्रश्न आहे. जे जे चाललेलं आहे त्याची स्थिती आपल्याला येईल का, ती यायची असेल बरं. नाहीतर नुसते अभ्यासक आहेत, ते बिचारे अभ्यासच करत सुटलेले आहेत. हे सगुणाचं तो देव उभा राहिलाय समोर, त्याच्या त्या आपल्याकडे ताई होत्या त्या
त्यांच्या पुण्याच्या फ्रेंड्सची गोष्ट सांगतात तसं त्यांच्याकडे त्या गेल्या राहायला होत्या त्या दिवशी, आणि डॉक्टर पुरंदरे असतील डॉक्टर, तर त्यांच्याकडे त्या होत्या मुक्कामाला. बाहेर पेशंट आलेला होता, हे देवपूजा करीत बसले होते, तेव्हा त्या त्यांच्याकडे मुक्कामाला त्या दिवशी होत्या. त्यांना आल्या, त्यांनी सांगितलं की तू पूजा नंतर केलीस तरी चालेल, तुझा देव बाहेर बसलाय वाढ बघतो. कसं असेल ना, हे संतांचं ताईंचं सांगतोय की त्यांच्या ठिकाणी हे बरोबर सगुण निर्गुणाचं भान आहे की तो पूजेत बाहेर तो जीव जर समजा त्या दुःखाने तळमळून बाहेर जर औषधासाठी आलेला आहे, घरी आलेला आहे, तो दवाखान्यात सुद्धा गेला नाही, घरी आला याचा अर्थ त्याची किती काहीतरी तीव्रता असेल ना अडचणीची. मग अशा वेळेला त्यांना ही आठवण करून दिली की त्या त्यांच्या उपासनेमध्ये होत्या घरी आलेल्या मुक्कामाला, तर त्यांनी त्यांना आठवण करून दिली की तुझा देव आता बाहेर येऊन बसलाय, ती पूजा आहे तशी. सांगा हे सगुण निर्गुणाचं भान आहे की नाही, तर ते त्यांच्याकडे आहे आणि त्यांना त्याची जाणीव आहे. आपल्यासाठी सगळं चाललेलं आहे खरं सांगायचं तर हे ते दाखवून देत आहेत. तर असं आपल्याला त्याचं जर ह्यांनी त्याला बरोबर घेऊन जायचं तरच जायचं. आपण असा विचार करू की सगुणांच्या वाटेने जायचंय तर निर्गुण बरोबर घेऊनच चालायचे, निर्गुणाच्या वाटेने जायचे, ज्ञानाच्या वाटेने जायचे, तत्वांच्या वाटेने जायचे, अर्थाच्या वाटेने जायचे, तर बरोबर सगुण पूजा घेऊनच चालायचे. सगुणाचं पूजन झालंच पाहिजे, सगुणात असलेला भगवंत दिसला पाहिजे, असं जर ठेवलं तर हे बरोबर प्रवास चालेल. म्हणजे समन्वयाचा जो दृष्टिकोन यात आहे त्याच्यातून जे आपल्याला साधायचं आहे ते काय आहे, तर हे असे म्हणजे आता मी उदाहरण म्हणून हे सगुण निर्गुणाचं दिलं, बाह्यांगाचं अंतरंगाचं तेच आहे, संचयाचं त्यागाचं तेच आहे. किती द्वंद्व माणसाच्या आयुष्यामध्ये मला ह्याच्यात तर त्यांनी ह्या सगळ्यांचा निराशच करून टाकलेला आहे. बघितलं ही जी द्वंद्व येतात त्याचे सगळ्याचे समन्वय कसे असावेत हे नव्या अध्यायामध्ये केलेलं आहे की बाह्यांग आणि अंतरंगाचं समन्वय ते कर्मात अडकलेलं आहे, हे अंतरंग विचारात अडकलेलं आहे. दोन्ही गोष्टींचा समन्वय करायचा प्रयत्न आहे. तिकडे नुसतीच राबणूक आहे म्हणजे सगळ्यात दृष्टीने विचार केला, इकडे त्याचं काय फलित आहे इकडे लक्ष आहे, असं आहे. तसं संचयाचं आणि त्यागाचं आहे. साधं निसर्गातलं आपण बघितलं तरी संचय आणि त्याग याची सांगड घालून निसर्ग सुद्धा सारखं काम करतोय. आपला देह काम करतो, पोट काम करतं, संचय करतं पण त्याग करतं नाही, त्याग केला तर त्रास होईल. निसर्ग किती व्यवस्थित काम करतो बघा, की पोटात सुद्धा घेतलेलं आहे, जर अनावश्यक असेल तर वर टाकून फेकून दिलं बाहेर, त्याला चालत नसेल तर, पण ते ठेवून घेणार नाही. संचयाची प्रमाण आहे, संचयाबरोबर त्यागाचा विचार आहे त्याच्यात. तर ते कारण त्याच्यात पुन्हा हे सगुण निर्गुणासारखं त्याचा उपयोग आहे, त्याचा विचार आहे, तो उपयोग करून घेता येते म्हणून कळत नाही. एखाद्याचं समजा ते रूपांतर व्हायचं थांबलं काय त्या घटकामध्ये की अडचण येते माणसाला, आजार होतो मोठा, की त्याचं जर घटकामध्ये त्या रूपांतर जीवन लागणाऱ्या घटकामध्ये जर त्या अन्नाचं रूपांतर होत नसलं तर प्रश्न येतो. त्यामुळे संचय त्यागामध्ये रूपांतराचं ती सांगड घालते बरोबर आणि जोडून टाकते दोन्ही गोष्टी. संचय करते त्यागही करते आणि त्यात रूपांतर करते, ते सांभाळते म्हणून पुढे जाते. अशा तऱ्हेने हे सगळं निसर्गाचं काम चालू आहे, आपल्या शरीरामध्ये सध्या चालू आहे, बाहेर तर चालूच आहे. तर सतत हे जे ऋतू येतात ते सुद्धा अशाच तऱ्हेनं निर्मिती आणि संहाराचं चक्र चालू सारखं, त्यांचे सांगड आहेत सारखे की ते निर्मिती होत असते संहारही होत असतो, म्हणून ते सगळं व्यवस्थित चालू आहे. त्यामुळे आपण सुद्धा निसर्गाच्या एका अर्थाने आड आलो तर निसर्ग ते जुमानत नाही, सुनामीतून होऊन जातं काय आहे. मोठे आजार येतात, हे छोटे एक आजार थांबवलं दुसरा उद्भूत नव्हतो आणि पुन्हा ते तसंच चालू राहतं. त्याला सगळंच चालवायचं, जे कोणी भगवंत आहे, जो कोणी सृष्टी निर्माता आहे त्याला सगळंच चालवायचं. तर दोन्हीकडे त्याचं तो कायम, इकडे तुम्ही या उचलून या पाण्यात टाकले तो उचलून या पाण्यात टाकतो. आज रोगांची परिस्थिती आहे की काय, एक 100 वर्षापूर्वीचे रोग विचारात घ्या, 100 वर्षापूर्वी काय 5 रोग महत्वाचे रोग असतील, आज त्यांची त्या रोगांची नावं सुद्धा नसतील, हटवली. काय विज्ञानाने म्हणा काय ते प्रगतीने म्हणा हटवली. ज्यांची नावं माहीत नव्हती ते 4 दुसऱ्या पाण्यात पडले. काय मला सारांश सांगितलं, साधारण परिस्थितीचा सारांश काय की त्यावेळेला 4 माहीत नव्हतं, नाव सुद्धा माहीत नव्हते, असे 4 रोग आज अगदी एवढे भयान समोर चेहरे करून उभे आहे की कोणाला करासून कधी करासून असं करून उभे आहे. तिकडे त्यांचे ते 4 होते ते मिटवले, तिकडे दुसरे 4 ठेवले. निसर्ग म्हणतो माझा तर मी बॅलन्स करेन, तुला काय करायचं ते तू कर. म्हणजे त्याचं काम संतुलनाचं ते सांभाळतं, ते समन्वयाचं काम त्याचं बरोबर सांभाळतं. कारण त्याला माहिती आहे की हा या मार्गाने गेला तर उद्या काय ते, याचा विचार आपल्याला येतो, त्याच्या मनात येतो, तो बरोबर धक्का देतो आणि तो आपल्या जीवनात सुद्धा असे धक्के देतो. या अर्थाने आपण विचार केला तर बरोबर हे कसं चालू आहे संचलन त्यागाचं बहिरंगाचं अंतरंगाचं. तर ते स्वास्थ्यासाठी हा संचय आणि त्याग सुद्धा शरीर जिथं करतं तर आपण विचार करायला काहीच. आणि आता मगाशी आपला गणिताचा विषय निघाला होता, तर उपयुक्त आहे की नाही, तर उपयुक्त आहे. कुठलं शास्त्र उपयुक्त नाही, उपयुक्त आहे पण मर्यादित आहे हे लक्षात राहा. कुठलंही शास्त्र आहे उपयुक्त आहे मान्यच आहे, पण ते उपयुक्त मर्यादित आहे हे लक्षात राहिलं नाही तर घोटाळे ते नव्या अध्यायामध्ये केले गेले. त्यामधले आहे काय, आपण आता विनोबांचं स्तवन केलं, आज या सगळ्या संतांचे कुठेतरी अचानक तरी कशा तरी रूपाने आठवलं. तर
ते त्यांचे वडील मोठे हे होते, गणिती होते, तर्कज्ञ होते. तर्क सुद्धा उपयोगीच, पण तर्क सुद्धा मर्यादित होते. प्रत्येक गोष्टाची बहुमतात जे सांगितलं तेच तर्काची अवस्था आहे, तीच गणिताची अवस्था आहे. आपल्या सगळ्या आयुष्यात नेहमी लागणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, येणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून त्याचा संबंध आपण बघतो, बाकी काही नाही. तेव्हा ते आई भक्त हृदयाची, वडील वैज्ञानिक असं होतं, आणि हे महाप्रज्ञ निर्माण झाले. ते खरंच आहे, सगळ्याचाच समन्वय तिथे आहे, सगळ्याच समन्वय. ती मूर्ती काढली होती तेव्हा नाही काढली, याच्यातलं काही मला ओळखत नाही असं नाही, याच्यातलं परमेश्वर सुद्धा मला दिसू शकतो. उत्खननात ती मूर्ती सापडली तेव्हा विनोबा म्हणे, नाही तर तरी ते ह्या मूर्तीपूजेच्या ह्याच्यात पडलेली. पण तिथे पडल्यावर त्यांना ओळखायला वाटलं आता हे काही याला म्हणणार नाही. ते म्हणले असं कसं होईल, एवढी ती मूर्ती आहे, त्याच्यात ती जेव्हा ह्या खोंडताना वर येते त्या आश्रमाच्या ह्याच्यात भूमीतून, तर तिथे भगवंत आहे हे कळायला का मला अवघड आहे, नक्की कळेल. हे वडील आई त्यांची होती, ती लक्ष व्हायचा तिने ठरवलं. विनोबांच्या आठवणी तेव्हा लक्ष व्हायला तांदुळांचा लक्ष व्हायचं, नामस्मरण करून नामाने तांदूळ व्हायचे वगैरे. आपण आपल्याकडे सुद्धा ते अनेक वेळा झालं असलं जमतं ह्याच्यात सुद्धा नाही, ते तांदूळाचं हे वाहतात. तर तशी बरोबर आहे ते वडिलांनी ते सगळं बघितलं आईचं, आणि तिला म्हणाले ते की तुला 1 लक्ष तांदूळ व्हायचे ना, असं कशाला करते, तोळाभर मोज तराजू धरून तोळाभर मोज, आणि तेवढे मोजायचे तोळाभर. त्यात किती होतात बघायचं, किती तोळे घालायला. हे गणित आहे. आईला काही एवढी वैज्ञानिक प्रज्ञा नाही ह्या तोंड देण्याएवढी ना. आई म्हणली हे म्हणतं ते बरोबर आहे, तसं 1 लक्ष मोजण्यापेक्षा त्या काळात तोळे होते म्हणून, आजच्या काळात काय किलो म्हणा, 1 किलोवर मोजायचे आणि ठरवायचं किती होतात ते, तेवढे किती 5 किलो 10 किलो तेवढे घातली लक्ष पूर्ण झाला. इतकं सोपं आहे हे गणित, आणि असं सोपं आहे बघा. म्हणजे एका बाजूने विचार केला तर असं आहे, हे व्यवहाराच्या कामांना ठीक आहे. त्यात तिने याला विनोबाला विचारलं लहानपणी, विनोबांच्यावर लहानपणी सुद्धा आईची श्रद्धा आहे. हे गीताई सुद्धा त्यांच्यामुळे आहे. विनय तूच का नाही भाषांतर करीत, हे गीतेची सुरुवात आहे, आपल्याला माहिती आहे गीताईची. विनय तूच का नाही भाषांतर करीत, कठीण आहे ती गीताई. मराठी आम्हाला कसं काढायचं, तर तूच चांगलं करून दे. म्हणजे एक मुलाला आई सांगू शकते की तूच भाषांतर कर, तू मुलं गेल्याशिवाय राहील का. श्रद्धेची उत्तर आहे ती सगळी, की किती श्रद्धा आईची मुलावर आहे. म्हणजे ती मुलाला तिने म्हणून विनया अरे बाबा असं म्हणतात की असं केलं तर चालेल का. तू म्हणला तू भक्ती करतेस, म्हणजे विनोबांचं उत्तर आहे आईला, तू भक्ती करतेस, गणित नाही करीत आहेस. तुला त्या वेळेला जे प्रत्येक तांदूळचं त्याला नामस्मरण होते, त्यात जी तुझी त्या नामाची, ते ज्याचं आहे त्याची, जे त्याने दिलं त्याची संत हृदय आहे भगवंताचं, त्या सगळ्यात जी तल्लीनता आणि तुझं जे विस्मरण स्वतःचं आहे ते तुला मोजून कसं मिळेल तराजूतून. म्हणजे मला हे बाबांना सांगता येत नव्हतं, तू सांगितलंच बरं झालं. मला हे माझं बरोबर आहे हे कळत होतं, पण सांगायचं कसं आहे ना, कारण हे लगेच थोडे गोळे काढून त्याचे एवढे थोडे होतात तेवढे मोजून टाक तिकडे. आपल्याकडे मागे लिखित जपाच्या वेळेला सांगितलं ना आपल्याला मागे तसं किती करायचं आहे म्हटले, पानावर लिहून द्या झेरॉक्स काय खर्च आहे तसं तुम्ही केले. आता हे विनोबांच्या आईचं उत्तर, म्हणजे विनोबांचं उत्तर द्यावं लागेल की त्यावेळेला जी तल्लीनता त्याला साधली, त्याच्या वेळाचा जो प्रयोग साधला तो ह्यात कसा साधेल, म्हणून त्याला ते लिहिलंच पाहिजे. त्यावेळेला तो 1000 वेळा लिहिल, त्यावेळेला 1000 वेळा भगवंत त्याला आठवेल. त्या मशीनचा काय उपयोग नाही तिथं. ते काय करणार, ते कॉपीज काढून देऊ तुम्हाला, ठीक आहे. गणिताने 100 कॉपीज काढले म्हणजे एवढे होतात, 1000 होतं, कळतं ते 10 वेळा. ते फार सोपं आहे, ते गणित आहे, गणिताचा पण उपयोग आहे, पण तो मर्यादित. इथे जे वापरायचं ते वापरायचं शिकणं हे प्रपंचातलं अगदी मोठं काम आहे. ते जर नाही केलं, विज्ञानाचा उपयोग मान्य आहे, शास्त्राचा उपयोग मान्य आहे, तो जिथेच आहे तेवढाच आहे, त्याच्या पलीकडे तो नाही. गणिताने भक्तीचा प्रश्न मी सोडत आहे, गणिताने भक्तीचा प्रश्न सुटत नाही, सिद्ध करत आहेत. गणिताने काय होतं जास्तीत जास्त, तर भक्तीचा प्रश्न गणिताने सोडवता येत नाही, हे सिद्ध करता येतं. एवढ्यापर्यंत ठीक आहे. आता शून्य आलं की गणित थांब. शून्याच्या पुढे काय, ईशावा असे म्हणजे सर्व याच्यात शिकायचं, उपनिषदात शिकायचं. हे सर्व पूर्ण आहे, हे सर्व म्हणजे काही अपूर्ण नाही. आपल्याला वाटतं प्रपंचात अपूर्ण आहे, अपूर्ण आहे, त्यांना काही वाटत नाही, त्यांना वाटतं सगळ्या प्रपंच पूर्ण आहे, व्यवस्थित आहे. तसं जर असतं तर ज्ञानेश्वर समाधी घ्यायला तयार झाली नसते. माझं काम झालं किंवा आता कार्य संपलेलं आहे असं त्यांना ते म्हणताच आलं नसतं. 21व्या वर्षी ज्यांना एवढी महाप्रज्ञा आहे, ज्यांच्याजवळ एवढी तळमळ आहे जगासाठी, जगात काही दुःख त्यावेळेला संपली असतील असं का वाटते, का अपूर्णता संपली असेल असं वाटतं. ती असणारच, पण तशीच असणार हे लक्षात येणं हेच पूर्ण ज्ञान. ती तशीच असणार. हे जे सांगड आहे ती लक्षात आली तर प्रपंच पूर्ण करण्याच्या धडपडी थांबतात. वेगवेगळ्या पातळीवर प्रत्येकाचे प्रपंच पूर्ण करण्याच्या धडपडी आहे, घराला सुद्धा आपण ते लगेच
काय असेल ते डागडूची रंग काय आम काय तुम काय काय ते करतोच सर आवश्यक आहे ठीक आहे रिपेअर मेंटेनन्स हा आवश्यकच आहे त्याबद्दल काही प्रश्नच नाही पण किती काळाने करायचा आणि कितपत प्रमाणात करायचा हे ठरवणं चांगलं माझ्या नावाच्या आड आला न करणं चांगलं माझ्या नावाच्या आड येऊ नये एवढं करा काय जे असेल ते असं प्रत्येक बाबतीत आहे बँक बॅलन्स पूर्ण करायला निघाले घर पूर्ण करायला निघाले माणसांचं पूर्ण करायला निघाले काय जे पूर्ण करायला ते कधी होणार नाही याची खात्री दिली पण होणार नाही म्हणून सोडूनही चालत नाही त्याला उपाशीमध्ये ते पण आहे त्यामुळे ते करावं पण लागते आणि सोडावं पण लागते हे लक्षात आलं की समन्वयाची दृष्टी काय आहे ही बरोबर आपल्या समोर येऊ शकेल आणि मग कारण आपले जाणारे जे वेळ आहेत त्यातले किंवा कारण जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत कारण केलेल्या गोष्टी आहेत त्या ठेवू शकते किंवा हे सगळं आता हे करताना सर्वात काय सोडायला लागत असेल तर स्वतःच्या कल्पना सोडायला लागतात माझ्या कल्पना जगाबद्दल आयुष्याबद्दल सुद्धा असं असं जगायचं वगैरे अशा कल्पना नसतात का म्हणजे काय 20-25 वगैरे असतात पुढे पुढे मग थोड्या कमी होतात कारण त्याच्यात थोडी भर पडते कल्पनांची बाहेरच्या जवळच्या कल्पनांची भर पडायला सुरुवात होते आणि मग ते वेगवेगळे असतात त्यामुळे मग थोड्या आपल्या मागे सरतात मग थोड्या ते 40 नंतर हळूहळू आता मर्यादितच कल्पना ठेवलेल्या बऱ्या असं वाटतं 50 नंतर आपण सोडाव्या की काय कल्पना असं वाटायला 60 नंतर खात्री होती की कल्पना कोणत्याही करण्यात अर्थ नाही त्याचा काही उपयोग नाही हे कोणी माझं ऐकत नाही घरातले सगळे आपापल्या पद्धतीने जगतात हेच जर समजा ज्ञानेश्वरी वाचून 20व्या वर्षी कळलं असतं तर 40 वर्ष फायद्यात पडली असती हे शिकायला 40 वर्ष करायला लागतात ते आधीच लिहून ठेवलेले तर ते जे शिकायचं काम आहे त्यासाठी त्याची गरज इथे बरोबर काय त्या कल्पना सोडून विचार माझ्या ज्या कल्पना आहेत त्या व्यतिरिक्त जग आहे हा दिलेला मोठा विचार आहे माझ्या ज्या कल्पना आहेत त्या व्यतिरिक्त जग आहे मग माझ्या सुखाच्या कल्पना काय काय त्या घ्या म्हणजे उदाहरणादाखल घेतले म्हणजे कळतं की माझ्या सुखाच्या कल्पना म्हणजे अमुक एक घर म्हणजे सुखाची कल्पना अमुक एक पैसे म्हणजे सुखाची कल्पना अमुक एक माणूस म्हणजे सुखाची कल्पना ह्या सगळ्या माझ्या सुखाच्या कल्पनेतून निर्माण झालेल्या गोष्टी नाहीत का त्या मी पुऱ्या करायचा प्रयत्न करतोय की ज्या कधी पुऱ्या होणार नाहीत मुळात माझीच कल्पना अपूर्ण आहे कारण नंतर आपलं अरे माझ्या कल्पनेत सुद्धा हे आलं नव्हतं हा उद्गार आपण 100 वेळा काढले तरी माझ्या कल्पनेनेच मी चालतो ह्याच्यापेक्षा काय म्हणू सत्पुरुषांनी संतांनीच म्हटलं एका ठिकाणी जिचं मला एवढं हे कळते सुरू तिनेच मी चालावं ह्याच्यापेक्षा दुसरं आयुष्यात फसवणूक काय असेल माणसाची माझ्या कल्पनाने मी म्हणजे जग सुद्धा घडवण्याच्या मनुष्य कल्पना करतो मोठी मोठी माणसं जग घडवण्याच्या वगैरे कल्पना करतात आणि त्या कोसळून पडतात पत्त्यातल्या बंगल्यासारख्या आपल्याला एका देश कोसळून पडला आपल्याला माहिती आहे पत्त्यातल्या बंगल्यासारखं कोसळलं 70-80 वर्ष नुसतं थैमान चालू होतं सगळीकडे असं होणार तसं होणार ते कम्युनिझम हे सगळ्यांना समान नाही मिळणार संधी स्वतः पैसा सगळं वाटणार हे करणार कोणतरी प्रचंड कल्पना आहे कितीतरी पळाली माणसं खूप आणि सगळं शेवटी सांगतात तरी कान काय आता ते पण सुद्धा राहिले खूप कल्पनाने असं मोठी माणसं मोठ्या प्रमाणावर करतात छोटी माणसं छोट्या प्रमाणावर करतातच की माझ्या मनासारखं घर उभं करायचं वगैरे कंसात म्हणजे बाहेर काही ना बोलता येतं काही नाही बोलता येत पण आपल्या मनासारखं घर म्हणजे सजवणं असणं त्यातली माणसं किती काय वगैरे सगळं कोणी यायचं नाही वगैरे सगळं ठरवायचं माझे पाहुणे होते तुमचे होते नको वगैरे किंवा ते वारंवार आले चालतील ते कधीतरी यायला पाहिजेत वगैरे असं काय ते प्रमाण आपलं असेल हे सगळ्या माझ्या कल्पनाच नाहीत का शेवटी दुःखाला कारणीभूत दुसरं काय त्याच्या पलीकडे जग असतं म्हणून आपण माहेरच्या पाहुण्यांची तयारी करतो आणि सासरच्या पाहुण्यांना हजर होतात आता काय करायचं त्याला त्यांना काय गोडधोड केले ते त्यांना वाटायचं आपल्या कल्पनांचा बरोबर येतो तिथे होतं आज बघून तो उत्तर देतो काही असं होतच ना शेवटी आपण अगदी मोठी तयारी केली आणि तीच येतात त्याच्यावेळी काय करायचं काय त्याला इलाजच नाही करायचं त्यांना रिसिव्ह करायला द्यायचं यांना रिसिव्ह करण्याऐवजी आपल्या कल्पना सोडून जग अस्तित्वात आहे किंबहुना माझ्या कल्पना अत्यंत अपूर्ण आहेत जग कितीतरी प्रचंड आहे हे सुद्धा एक कल्पनेचा आविष्कार आहे भगवंताची ती फार मोठी कल्पना म्हणजे जग आहे असं साध्या भाषेत भगवंताची प्रचंड कल्पना तिचा विस्तार आपल्याला सापडत नाही अशी कल्पना म्हणजे विश्व आहे असं म्हटलेलं एका ठिकाणी की जिचा विस्तार सुद्धा आपल्याला सापडत नाही याची प्रचंड कल्पना म्हणून त्याला विश्वमन म्हटलं कारण मनच कल्पना करू शकेल मग एवढी मोठी कल्पना कोणी केली ती विश्वमनाने केली असं उत्तर त्याचं की ती विश्वमनाने केलेली कल्पना आहे सगळी ब्रह्मांड आमगंदम वाचते सगळी विश्वमनाने केलेली कल्पना आहे कल्पना करू शकते आपल्याला छोटी आपल्या घरामध्ये वस्तू आणल्या तरी एका खोलीत कशा मांडाव्या याची काही कल्पना असत नाही आपल्या डोक्यात आणि दुसऱ्यांच्या डोक्यात दुसरी असते की नाही तिथंच कळतं नाही कल्पनेचं काय आहे ते त्याच्यापेक्षा डावीकडे ठेवणे आपण उजवीकडे ठेवलं तर काय होईल ते ठेवून बघा आता काय याच्यापेक्षा सोपं उत्तर नाही त्याला खरं म्हणजे पण नको ते इथंच असू दे त्याच्यापेक्षा इथंच चांगलं दिसतं मग तिथंच ठेवा
मग नंतर कधीतरी ते निघतं कुठल्या तरी दुसऱ्या वस्तूच्या वेळेला, ते जर करावंच लागलं तर आता दुसऱ्या पार्टीकडनं निघणार सरळ, जो कोणी जोर करत असेल त्याच्या विरुद्ध पार्टीत निघणार नाही. तर असं आहे, तुझ्याच कल्पनेप्रमाणे तू घर चालव मग, असं मग कुठेतरी उत्तर कल्पनाची विषय निघाला गमत, तुझ्याच कल्पनेप्रमाणे होते असं कधीतरी होतं. मग ते असं व्हायचं कारण काय? मग हे असं काही त्या दोघांच्या होतच नाही, मुलांचं सुद्धा असंच होतं. मग शेवटी ठीक आहे बाबा तुमच्या मनाप्रमाणे करूया, मोकळं काय ते तुम्हीच ठरवा, कारण हे काय ऐकणार नाही सांगितलेलं आपलं, आपण म्हणतो ते बरोबर आहे अशी त्याची कल्पना असते, त्याप्रमाणे हे काय वागायला तयार नाही. ठीक आहे तुम्ही म्हणता तसं होते, शेवटी काहीतरी करून आपण म्हणतो तसं एकमत करावं लागतं शेवटी, आणि कुठेतरी पुढे जावं लागतं. तर ह्या कल्पना ज्या आहेत त्या माझ्या आहेत, त्या छोट्या आहेत, जगामध्ये त्या कल्पनांची तशी किंमत फार कमी आहे, आणि सुखाच्या दृष्टीने कल्पनांचा काही उपयोग नाही, वस्तुस्थितीचा उपयोग आहे. कल्पनांचा त्याग करून वस्तुस्थितीला सामोरं जाणं हा सुखाचा मार्ग आहे संतांनी सांगितलं. कल्पनांचा त्याग आणि वस्तुस्थितीला सामोरं जाणं. वस्तुस्थिती खरोखर खरोखर इतकी भीतीप्रद नाहीये खरं सांगायचं. वस्तुस्थिती खरोखर आनंददायक. बाहेर जर पाहिलं ते शांत जर जाऊन एखाद्या नदीकाठी बसलात, एखाद्या झाडाखाली बसलो तर खरोखर वस्तुस्थिती खूप चांगली आहे आपण समजतो त्यापेक्षा. जसं उद्या काय होणार याची कल्पना अशी भेडसावत नाही, उद्या काहीच होत नाही असं खूप वेळा लावतो, तरी सुद्धा उद्या काय होता हा विचार मनाला काही जात नाही, काय करायचं झाला असं व्हायचं. म्हणजे ऑफिसमध्ये सुद्धा असं व्हायचं की उद्या काय होईल, अशा कल्पनेनं रजा टाकणारे लोक मी बघितले की उद्या माणसं येणार नाही, मधला दिवस आहे, मागं पुढं जोडून सुट्ट्या, त्या दिवशी आता सगळे लोक रजा मारणार, अशा कल्पनेनंच हे रजा मारतात की उद्या आपल्याला जास्त काम पडेल किंवा ही परिस्थिती मॅनेज होणार नाही, अशा कल्पनेनं आदल्या दिवशी हेच रजा टाकून आणि दुसऱ्या दिवशी सगळे हजर. असं मी चित्र सुद्धा पाहिलेलं आहे, आपण पाहिलं असेल की इतकं जिथं होतंय तिथं ती कल्पनांच्या मागे किती लागायचं आणि त्याला किती महत्व द्यायचं. आपण ठेवायचं कल्पनांचा त्याग करणं आणि वस्तुस्थितीला सामोरं जाणं काय ह्या सगळ्याचा आपण पाहिलं तसं सावधानता आहे, समन्वय आहे आणि पूर्णता आहे. आपल्या जीवनामध्ये जर काही मिसिंग असेल तर पूर्णताच मिसिंग आहे. काय मिसिंग आहे म्हणून विचार तर पूर्णता मिसिंग आहे. मला कल्पना पूर्ण करता येत नाही, विचार पूर्ण करता येत नाही, काही तसा विचार करतो, वस्तुस्थिती जी जी मी पुरी करायला पुरी होत नाही, काहीतरी तिच्यात माझ्या हातात ही सगळे पूर्ण देतात. इथे प्रश्न आहे तो कशा पद्धतीने सोडवलेला आहे की वेगवेगळे भगवंताकडे जाण्याचे मार्ग आहे. आपला संबंध हा त्याच्याशी आहे जास्त करून की ज्ञान आहे तर ज्ञान पूर्ण करा तर उत्तर मिळेल, कर्म आहे तर कर्म पूर्ण करा म्हणजे उत्तर मिळेल, भक्ती आहे तर भक्ती पूर्ण करा म्हणजे उत्तर मिळेल. उत्तर म्हणजे भगवंत आहे, आनंद आहे, समाधान आहे, हे ते आहे, ते पूर्ण करा. अर्ध्यात ही आपली आत्ताची अवस्था आहे. भक्ती अर्ध्यात, ज्ञान अर्ध्यात, काय त्याची निष्ठा अर्ध्यात, सगळं असं आहे. महाराज म्हणले म्हणून काय झालं असं वाटतंच पण. तर हे सगळं म्हणजे काय आहे ते जरा आपल्याला बाजूला ठेवता येईल का? भक्ती शरणागती तर पूर्ण शरणागती म्हणाल तसं असं करिष्ये वचनं तव 18 अध्याय शेवटी शरणागती. इतकं सगळं ज्ञान झाल्यानंतर तेव्हा ज्ञानाची पूर्णता कशामध्ये आहे ती आज सांगितली आहे, कर्माची पूर्णता कशात आहे ती सांगितली. सगळे मार्गांचा अभाव एका अध्यायात केलेला आहे म्हणून हा आपण एक अध्याय इतका महत्वाचा समजतो. ज्ञानाची पूर्णता कशात आहे तर अभेद आहे याचं ज्ञान होणं, याच्यात ज्ञानाची पूर्णता आहे. कुठेही भेद नाही हे जर माणसाला कळलं, समजा अशी कल्पना करा की सासू सुने खरोखरच मतभेद नाहीत, असं जर समजा काही असेल तर आनंद असेल का नाही, आपण म्हणजे असेल का नाही असाच विचार करू आपण. प्रत्यक्ष तसं काय असायलाच पाहिजे असं नाही, जवळजवळ नसतं असं समजा ते मतभेद नाही, एकच आहे. तसं ज्ञानात शेवटी अभेद झाला तर आता समजा एखाद्या गोष्टीवर काही वेळेला एकमत होतं, म्हणजे कुठले तरी माणसं त्रास देतात असा एखादा विषय असला समजा तर त्यावर एखाद्या वेळेला एकमत होतं. कुठली तरी माणसं, आपण ती कोणती ते म्हणायचं नाही, पण ती माणसं त्रास देतात अशी काही वाईट, त्याच्याबद्दल एकमत होतं, मग आनंद होतो एकमेकांना, त्याविषयी चर्चा करताना सुद्धा आनंद होतो. एक असलं की आनंद आहे ना तिथे, दोन आले की भांडण म्हणते तुझं खरं का माझं खरं प्रश्न आहे, तर ते सगळं होतं म्हणून नाही दुःखाला कारण. तर ज्ञानाचं साधन ज्ञानाचं आहे ते खूप मोठा अभिभेद आहे, पण मी आपलं सोपं त्यातलं आपल्या संबंधातलं सांगितलं. तर ज्ञानामध्ये अभेदाचं ज्ञान झालं तर पूर्ण काय. म्हणून आपण जे प्रपंचाचं ज्ञान पाहिलं ते भेदच आहे, अॅनालिटिकल, त्याचे विभाग करायचे सगळे, समजून घ्यायचं आहे सगळं बरोबर आहे. पण इथे ज्ञान आहे ते सुरुवातीला म्हटलं तसं दादात्म्याचं आहे, एकात्मतेच आहे. तर ते मला अभेदाचं ज्ञान ते जर झालं तर ज्ञानामध्ये अभेद ज्ञानापर्यंत जो पोचला त्याला पूर्णत्व येईल आणि त्याला समजा. कर्मामध्ये काय आहे तर कर्माचे इकडे सांगितलंच आहे निर्दोष, निर्दोष कर्म होणं हे कर्माची पूर्णता आहे. पण निर्दोष कर्म होत नाही म्हणून कर्म अर्पण करणं ही पूर्णता आहे. काय कर्म असेल ते कसं गुणावर एक गोष्ट सांगायचं तसं सगळं श्रीकृष्णार्पण असतो. तो शरणाचा गोळा सुद्धा श्रीकृष्णार्पण असतो. आपल्याला गोष्ट सांगितली तो गोळा सुद्धा जाऊन त्या कृष्णाच्या मूर्तीवर पडला
विनोबाने एक गोष्ट सांगायची, विनोबा तिची सगळं कृष्णार्पण वस्तू त्याची काळजी त्याला करणं भाग आहे आता. कारण ही काही स्वतःकडे काही ठेवून घ्यायला तयार नाही. ते पैसे दिले तरी कृष्णार्पण वस्तू, घर दिले तरी कृष्णार्पण वस्तू, आणि तो शेणाचा गोळा फेकला तरी तो कृष्णार्पण वस्तू. काय आयुष्यात अशा गोष्टी होणार, ते सगळ्या त्याचा अर्पण आहे. त्यामुळे ते कर्म करीत राहिले, पण अर्पण केलेलं आहे त्यामुळे पूर्णता आली. कर्मात पूर्णता येणारच नाही, कारण अपूर्ण राहणार. कर्म करताच मुळात अपूर्ण आहे, त्यामुळे कर्म अपूर्ण राहणार. आणि म्हणून ते कुठलंही ज्ञान घ्या, काही कुठलंही स्वरूपाचं काम घ्या, ते अपूर्ण राहणार. पण ते अर्पण करण्याची भावना असली तर पूर्णता येईल. म्हणून कर्माची जर एक असायचं असेल तर कर्म अर्पणात पूर्णता आहे, निर्दोष कर्मात पूर्णता येते. निर्दोष व्हावा हा त्याच्या दृष्टीने एक प्रयत्न आहे वाटेतला. त्यासाठी ते कर्माचे डोळे ज्ञान हे निर्दोष असायचे. ध्यानामध्ये तो स्वच्छ मोकळा तिथे पूर्णता आहे. म्हणजे काही वेळेला ध्यान करायला बसलं म्हणजे सगळ्यात वाईट कालखंड असतो तसा. कारण जे आपण चिंतिलं नाही ते सुद्धा कदाचित त्यावेळेला समोर राहते असेल. तर बिळकर महाराज म्हणाले शुद्ध चित्ताचा आरसा आहे ध्यान म्हणजे. तर ध्यान जर करायला गेला आणि जर स्वतःचं दर्शन व्हायला खरं आहे, पण ती बऱ्याच गोष्टी त्याच्यात येतात किंवा विचार येतात, याचाच अर्थ ते अपूर्ण आहे म्हणून म्हणतात. तेव्हा ध्यानाची ती पूर्णता गाठता येत असेल तर करा योग, किंवा काढता गाठेपर्यंत करा. तादात्म्यात योगाची पूर्णता आहे, ती स्थिती होण्यात पूर्णता आहे, ज्याला समाधी म्हणतो आपण. योगाची पूर्णता तिकडे आहे, ती आली तर हे समाधान आहे. नाम हा नाममय झाला, देवमय झाला तर नामाची पूर्णता आहे. आपण जी जी साधनं म्हणून करतो त्यांच्या पूर्णता याच्यात चर्चा केलेली आहे, त्याच्याविषयी पुढे सगळं आहे. नमनामध्ये अहंकार गळाला तर पूर्णता आहे. नमन आहे पण आता अहंकार आहे, तर त्याचा नमनाचा साधन म्हणून उपयोग आहे. नमनाचा साधन म्हणून उपयोग किंवा जेव्हा त्यात अहंकार नाही तेव्हा तो तितका सोपा नाही द्यायला. म्हणूनच तर प्रत्येक साधन म्हटलं तर सोबत म्हटलं तर अवघड आहे, अशी संगड का घालावी लागते. तर ते या दृष्टीने अवघड आहे. नमस्कार करणं तर सोपंच काम आहे. काय आपला हात जोडले नमस्कार झाला, पण नमस्कार झाला का नाही, तो नमला का तर नाही, तो मिटला का, तो नाहीसा झाला का अहंकाराने तर नाही. मग असं नाही म्हणूनच गुरु नमस्कार करून उपयोग होत नाही, संतांना नमस्कार करून उपयोग होत नाही. त्याचं कारण हे आहे की ते नमन म्हणून साधन होत नाही. साधन होत असेल तर ते नमने मानाभिमान गळाले, ते गळाले असतील तर यात त्याची व्याख्या तशी केलेली आहे. हे जे आपण बाबा महाराजांचं म्हणणं पाहत असतो उदाहरण त्यांची, तर ते नमन भक्तीचं उदाहरण आहे जिवंत होता. की अक्षरशः त्या गुरुच्या घरातून आलेले मांजर सुद्धा नमस्कार आहे, अष्टांग नमस्कार. कोण काय म्हणतो मग कशाला ते कोण काय म्हणतो याची काळजी आली म्हणजे मग काय झालं, नमन झालं. कोण बघतो इकडे बघून जर हा नमस्कार करीत असेल, कोण काय म्हणेल याचा विचार करून जर नमस्कार करीत असेल तर तो नमस्कार करीत नाहीच आहे. पण काही वेळेला कोणी काहीतरी म्हणावं म्हणून सुद्धा नमस्कार करणार आहे. त्यांना बरं वाटावं म्हणून, जसं लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून देवाला जाणार असतं, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून ग्रंथ वाचणार असतात, त्याच्यासाठी नाही, तो त्याच्यासाठीच करतो. त्यामुळे नमनच आहे, कारण गुरुच्या घरचं मांजर आहे, त्याच्या दृष्टीने ते पण पूज्य आहे. नमस्कार. आता ते पिसेपणे आत्मानुभव लागला तसं आहे. ते लोकांना वाटे हे काय गुरुच्या आल्याला गेले, त्यांच्याकडे भेटायला गेले तरी सुद्धा बाहेर आलेले प्रत्येक माणसाला नमस्कार नमस्कार. पशु प्राणी सगळं तिथून गुरुच्याकडचं आहे नमस्कार. इतकं नमन पुढे गेलेलं आहे की त्यामुळे त्यांना तेवढ्या नमन भक्तीत ते त्या ध्यानात गेलेले, जी स्थिती गाठायची त्या स्थितीत ते अशा तऱ्हेने गेलेले आहेत. इतकं मला जे आपण साधन करतो त्याच्यामधला अहंकार जर वजा केला तर खरं साधन नाही, कुठलंही साधन नसेल ते, तो सगळीकडेच आहे आपल्याला, तो काही सोडत नाही. तेव्हा त्या पूर्णतेमध्ये, कुठल्याही साधनाच्या पूर्णतेमध्ये हा सर्वसाधारण अडचणी आहे. तिथे जे आता ध्यानात विचार आले, समजा नामात अडचण आली, कुठे आली, शेवटी अहंकारातच लागतो. तिथे ते येणार आणि थांब, ते विचार येणार, ते कोणाला धरून येणार, मला धरून येणार, चांगले यावेत वाईट यावेत मी विचारणार. तसेच यायचे असले तर तसेच येऊ द्यात, तुम्ही कशाला त्याचा विचार करावा, त्यांनी यायचं का नाही त्यांनी ठरावं, तो विचारांचं काम आहे. असं म्हणून त्या विचाराकडे बघितलं तर विचाराचा काही उपद्रव नाही, ते येतील आणि नंतर थांबतील. एखाद्या जसं लक्षात येत नाही म्हणल्यावर त्याची चेष्टा करायचं लोक सोडतात, तसं आहे ते लक्षात देत नाही, त्यामुळे मग त्याचं कोणी काय करीत नाही, तसं प्रकार आहे. तर तसं ह्याचं सगळ्याचं होईल, पण तो पूर्ण आहे. ते जे अहम आहे त्याच्यामधलं ते त्याला पूर्ण होऊ देत नाही, ते अपूर्ण ठेवतं. आणि म्हणून हे सगळे आणि हे सगळे जे साधनं सांगितली त्या साधनांच्या पूर्णतेचा विचार केला आणि अशीच ज्यांनी पूर्ण साधनं केली त्यांची ही स्तुती केलेली आहे सगळी. तिथे जे आत्ता आपण वाचली सुरुवातीला, तरी ज्यांचे चौकटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी ज्या निजेलिया ते उपासी वैराग्य. वैराग्य त्यांची उपासना करतो, आपण वैराग्याची उपासना करतो, वैराग्य त्यांची उपासना करतो, अशा भाषेमध्ये वर्णन केले. कुठे जायचं आहे किंवा कुठे आहे याचं भान हा नवा अध्याय देतो आणि त्याचे ह्या सगळ्या अव्यय आहेत.
त्याच्या वयात आता आपण पाहिल्या त्या सगळ्या त्याच्या आहेत की कुठे जायचं याचं ते बांधलं आणि नेमकं तेच अडेल. माणसाला अडवलं तर बरोबर तेच अडेल. रामकृष्ण उदाहरण सांगत आपल्याला माहिती असेल की कबुतराच्या गळ्याजवळ इथं साचपलं जर कबुतराचं तर त्यांना खाल्लेले वाटाणे लागतात म्हणजे ते उदाहरण की कुठली काय सांगतो. कबुतराच्या गळ्याशी चाचपलं तर त्याने खाल्लेले वाटाणे लागतात. तसा म्हणले विषयी माणसं म्हणजे सर्वसाधारण प्रापंचिक मनुष्य आहे त्याच्याबरोबर बोललं की कळतं कुठे अडकलं. फार अगदी सूक्ष्म आहे त्यांचं. महापुरुष आहेत सगळे सूक्ष्म आहे त्यांचं म्हणणं. आणि त्याच्याबरोबर बोलायचा विषय काय असेल बोलायला लागला की लगेच महापुरुषांना कळतं. सत्पुरुषांना लगेच कळतं. नाडी परीक्षेत होते तसं आहे. तो कशाबद्दल बोलेल? स्वतःबद्दलच बोलेल. नाहीतर ह्या सगळ्या जगाबद्दलच बोलेल. काय भगवंताबद्दल वगैरे काय बोलणार नाही. ते लगेच तो वाटाणा लागतो म्हणतात ते गळ्यात बोलण्यात म्हणे कळतं. प्रापंचिक मनुष्य कुठे अडकलेला आहे, त्याच्या चित्ताचे कोणते विषय आहेत हे त्याच्याशी बोललं की लगेच कळतं. तसं बोलण्यात तसं ते पाहण्यात आहे. तसं तिथे हात लागला की तो वाटाणा त्याने गिळलेला लागतो म्हणे. तसं ते लागतं म्हणे. कसं आहे तो हात ते कळतं बरोबर. तर ते घालवणं आणि त्याच्या संबंधात हा सगळा या प्रत्येकाने काय काय केलेलं आहे ज्ञानाच्या बाबतीत. उदाहरणार्थ हे ज्ञान आहे याच्यातलं किंवा कर्म घ्या काही घ्या कुठले घेतलं तरी तितकंच आहे. कर्मात सुद्धा ते अर्पण करणं आहे, पूर्ण करणं आहे. यासाठी हे महापुरुष सगळे म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा आपण इथल्या वेळेला थोडा आधार 18व्या अध्यायातला घ्यावा लागतो. त्यामध्ये ह्या ज्ञानाची पूर्णता कशी येते लक्षात येते की आपण जे ज्ञान ज्याला समजतो किंवा जे मिळवतो ते ह्या तामस राजस सात्विक ह्या 3 प्रकारामध्ये कुठे आहे हे बघितलं तरी लक्षात येतं की ते आपल्याला का नेऊ शकत नाही. ज्ञानी म्हणून महाराज म्हणजे खूप विद्वान मनुष्य सत्पुरुष झालेला फार कमी पाहायला मिळतो. राणी मनुष्य एक होईल कारण मुळातच ज्ञानाचं प्रमाण कमी आहे. इकडे ज्ञानाचं प्रमाण वाढत चाललं की त्याचा अहंकार वाढत चाललं. ती अडचण तीच परत. तर ती अशा तऱ्हेची आहे आणि ज्ञानाचा प्रकार कोणता आहे ते आहे. तर अशा तऱ्हेने हे सगळे ज्ञानाच्या बाबतीतले अडचणी. त्याला थोडेसे श्लोक आणि हे आहेत. आपल्या वेळेला सगळं बसणार नाही. पण हे कर्मनिर्दोष दुसऱ्या बाबतीत थोडंसं बघू आणि थांबावं लागेल आज. पण कर्मनिर्दोष करण्याचा प्रयत्न आहे. तर कर्मनिर्दोष व्हायचं आहे ते आपल्याला कर्म करायला सांगतातच. कारण कर्म करायला मुळातच पर्याय नाही. प्रश्न ते म्हणतात तशी जमतात का हा आहे. विळकर महाराजांचं आपल्याला माहिती असेल तर ते विष्णुपंत म्हणून असतं. त्यांना ते पेन्शनर होतं. तर त्यांना त्यांनी ते नाशिकचे तर त्यांना सांगितलं की तुम्ही नाशिकमध्ये एक दत्त मंदिर बांधा, मठ बांधा. हे कधी कोणाला काही न सांगणारे आहे. तसे या महापुरुषांनी कधी कोणाला सर्वसाधारणपणे अमुक एक करा असं काही सांगितलं नाही. त्यांनी शिकावं त्याचं म्हणणं शिकावं आणि अंमलात आणा. असल्या गोष्टीत तर ते कधी अडकलेले तरी सुद्धा त्यांनी त्यांना सांगितलं. आणि हे यांनी दत्त मंदिर बांधणार ह्यांनी सांगितल्यामुळे त्यांना वाटलं की बरं झालं आपल्यावर मोठे येतात कृपा झाली. नाशिकमध्ये जाऊन काळ्यारामाच्या शेजारी त्यांनी ते जागा वगैरे उडकली. त्यांच्याबरोबर दुसरे एक शास्त्री भाऊ होते. त्या दोघांना मिळून ते काम सांगितलं. ते केलं. धडपड केली खूप. बरेच काळ त्याला लागला आणि पैसा जवळ पहिल्यांदा उभा झाला बरोबर. नंतर मग अडलं काम पुढे आणि ते काम काही तडीलं जाईल नाही त्या दत्त मंदिराचं असं. तर ते काम तडीलं जायला म्हटल्यावर 4 लोकांच्याकडे मागणं आलं. मग थोड्या दिवसांनी लोक म्हणायला लागले की हे अलीकडे धंदा झाला आहे. मंदिराचे नाव काढतात पैसे गोळा करतात आणि बोबारा करतात एक दिवशी असे आपण शाकाहारी आहे. आणि मग ते आपण वाटायला लागला सगळीकडे जायचं. म्हणजे आता पुढचे अन्याय मंदिर बांधायचं ठीक आहे. दत्त मंदिर बांधायला सांगितलं आणि ती जागा मिळवली तिथपर्यंत सगळं झालं. पुढचं सगळं ऐकायला लागल्यावर मग त्रास वाटायला लागला मनाला सगळा. आणि ह्या सगळ्या चित्तात पण लोक विचारायचे इतकी मंदिर आहेत म्हणजे ठराविक आर्ग्युमेंट असतोच असते. इतकी मंदिर आहे तुमचं आणि कशाला पाहिजे वेगळं. साधारणपणे काय प्रपंचात होतं त्याच्या ताळ्या त्यांना बरोबर माहीत असतात सत्पुरुषांना. तर ते त्याचं काय उत्तर देतात इतकी मंदिर आहे त्याची व्यवस्था राखा. त्याच्यापेक्षा नवीन उभं करायचं पुन्हा त्याची अव्यवस्था व्हायची त्याच्यापेक्षा तुम्ही वाजूच नका ना. असे लोक वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सगळा त्रास व्हायला लागला त्या सगळ्या ह्याच्यात. आणि धडपड केली खूप. आणि शेवटी यांच्याकडे गेले महाराजांच्याकडे गेले आणि म्हणले बुवा असं अशा अडचणी येत आहेत हे तर काही पुरा अशा तऱ्हेनं होत नाही. नाही म्हणले फिरा तुम्हाला कामं करायला नको सांगितलेलं ऐकायला काही करत नाही तुमचं ऐकत नाही साधन नको हे नको असं जे बडीमार सुरू केला ते सगळं अशा गुंडाळात परत गेले नाही शिकला म्हणजे काय सुटत नाही आपल्याला करायला पाहिजे. पुन्हा हिंडले आणखीन थोडे पैसे जवळ. त्या काळात त्या मंदिराला 5,500-6 हजार रुपये त्या काळात खर्च आला. पुढच्या वर्षी क्षमा करा पुढच्या महिन्यामध्ये त्याचं शतक महोत्सव आहे. आता 100 वर्ष व्हायचे त्या मंदिराला. वैशाखी ह्या 8मध्ये त्या वैशाखात. तर 100 वर्षापूर्वीची हकीकत आहे. तर त्या मंदिरात पुन्हा आणि 100-500 रुपये गोळा झाले. एवढं काय जाईना गाडीशीची. मग शेवटी यांच्याकडे आले म्हणजे आम्हाला काही समजत नाही आम्ही कबूल केलं बांधतो हे काही काम सोप्यातलं दिसत नाही आणि आता तुम्ही काय करायचं ते सांगा. आता म्हणले काय करणार आता कर्ज मागायचं आता दुसरं काय करणार. पैसे तर गोळा व्हायचे बंद झाले.
मंदिर तर निम्म्याच्या पुढे गेलं, पण आता ते पुरं तर होत नाहीये. तर म्हणले आता ते ज्या वेळेला त्यांच्याकडे शरणागत भावाने आले, म्हणले आम्हाला जमणार काम नाही, तुम्ही आता केलं तर होईल, नाही तर होणार नाही. ही कबुली खात्री दिल्यानंतर पुन्हा एक लेक्चर दिलंच त्याच्यासारखंच, आणि नंतर म्हणले आता कर्ज काढायला हरकत नाही. 2000 रुपये त्या काळात कर्ज झालं आणि मंदिर पूर्ण झालं आणि त्याची स्थापना आणि ती वैशाखात झाली. आणि नंतर कर्ज तसंच राहिलं 2000चं. मग ह्यांना बोलून हजेरी घेतली. आणि हे सगळं कशासाठी मी सांगितलं, हा प्रश्न आहे. मूळ तुम्हाला हे कर्म कशासाठी मिळतं? तो सेवानिवृत्त मनुष्य आहे. तर म्हणले त्याचं चित्त चांगल्या कर्मात राहावं. त्यांनी किती विचार ते सांगताना केलेला होता, ते समोर आलं तर लक्षात येतं की त्यांचं चित्त एका चांगल्या कामामध्ये राहावं. म्हणून मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही हे म्हणले. हे म्हणले समजून घेत नाहीत का सांगितले. कर्म तर करायचंच आहे, हे नुसते राहून काय करणार आहे, इकडून तिकडे हिंडत राहतील, काहीतरी दुसरी प्रापंचिक कामं करीत राहतील. त्यापेक्षा देवाच्या नावाने बाहेर गेला की प्रत्येक ठिकाणी अहंकाराला थप्पड बस. त्यावेळेला सावध व्हायला होतं. ऐकून घ्यावं लागलं सगळ्यांच्याकडनं, तुम्हाला मंदिराची काय गरज आहे, उत्तर देता येईना. निरुत्तर झाल्याचं पुन्हा दुःख होतं. सगळे आपली दुःख नेहमीसारखी. निरुत्तर झालं की माणसाला फार दुःख होतं. तर तसं ते निरुत्तर झालं, मला काही उत्तर देता आलं नाही. त्यामुळे आता ते पुन्हा मंदिर दुसरं कशाला पाहिजे वगैरे पण सांगता येत नाही. म्हणली एवढी लोकसंख्या वाढली, मंदिर वाढली पाहिजे की नाही. ते म्हणले त्या काळात 25 कोटी होती, त्याचं उदाहरण दिले. 25 27 कोटी झाली, 27 30 कोटी झाली. इकडे रोगराया चालल्यात, इकडे पारतंत्र्य आहे, सगळं आहे. ही लोकसंख्या वाढते म्हणले, मग तसं मंदिर वाढायला नको असं म्हणजे तुम्ही का नाही उत्तर दिलं. धडाधड एका पुढे सगळ्या गोष्टींची हजेरी घेतली त्यांची. हे म्हणले हे तुम्हाला कळत नाही की मी तुम्हाला कशासाठी सांगतोय. त्या ठिकाणी खेपा घातल्या, सारखा विचार कसला मनामध्ये, मंदिर म्हणजे कसं त्यांना ठेवलं होतं की ते मंदिर. सारखं डोक्यात उजाडलं की सकाळी उजाडलं की आज आता 10 रुपये कुठून मिळतील, आज 20 रुपये कुठून मिळतील, ते दगड कुठून येतील, ते सिमेंट कुठून येईल, सारखं मंदिर डोक्यामध्ये. अशा ह्याच्यात 2-3 वर्ष गेली त्यांची बरोबर. ही 2 वर्ष त्यात घालवली, ती सगळी यासाठी घालवली म्हणजे यांना हे कळावं. आणि बाहेर गेले की लोक काय बोलतात ते कळावं, मग ते कसं मिळायचं ते कळावं. नंतर सगळ्यात शेवटी हे आपण करू म्हणून होत नाही हेही कळावं. हे काम दिलं तर ते कर्माचं कसं ते करून घेतात त्याचं ती उदाहरणायचं की अशा पद्धतीने करून घेतात. मी करेन म्हणून जर म्हणशील तर ते होणार नाही. शेवटी त्याला बरोबर 6,000 पाहिजे तर 4,000 पर्यंत जुळणी, पुढची जुळणी नाही. काय वाटेल ते करा. कर्ज काढायला सुद्धा गुरुची परवानगी घ्यायची वेळ आली, कारण ते परवानगी नव्हती. मिळवून ह्याच्यावर बांधा, लोकांच्याकडून मिळवा, देणगी मिळवा, हे करा, त्याच्यावर बांधायचं असं सांगितलं होतं. तशा पद्धतीने करायचं तर करा. मग हे सांगितल्यामुळे हे करता येईना, पुढे जाईना. काम अर्धवट सोडावं तर तेच चुकीचं वाटायला ह्याच्यावर होईल हेही आहे. त्यामुळे हे सगळं त्यातून अनुभवातून जायला मिळालं ह्या सगळ्या. म्हणून यांना हे काम सांगितलं. आणि शेवटी कर्ज मागायला लागलं आणि ते कर्ज मागितल्यानंतर ते मंदिर पूर्ण झालं. कर्ज डोक्यावर राहिलं, पुन्हा यांच्याकडे जायची वेळ आली. कर्ज तसं राहिलं ना. गुरुकडे जायची वेळ चांगल्या अर्थाने वारंवार आली पाहिजे तर मनुष्य परमार्थ शिकेल. मला तर वाटतं गुरुकडे चांगल्या अर्थ मागामागी नाही, चांगल्या अर्थाने आली पाहिजे. तुम्ही मला काम सांगितलं पण मला जमत नाही, आज म्हणून गुरुकडे जायला लागलं म्हणजे मला किती जमतं ते कळतं बरोबर. तर हे कळावं ह्यासाठी गुरुकडे जायला लागणं हा कर्माचा अभ्यास आहे. कर्म अर्पण करायला. मग आता काय या मंदिरात स्वतः ते ज्या वेळेला पुढे यांना प्रार्थना केली, कृषी पुढे आहे ते अनुभवामध्ये त्या की यांना प्रार्थना केली की आपण आता एकदा या दत्त जयंतीला तिथे यावं आणि ते जयंती तिथे करावी अशी आमची इच्छा आहे. हे स्वतःचा उत्सव सोडून यांच्या आग्रहासाठी तिकडे गेले आणि 2 महिने मुक्काम केला त्या ह्याच्यामध्ये. 3 महिने नाशिकमध्ये त्या काळात दत्त जयंतीचा उत्सव आहे. आणि आल्याबरोबर यांनी त्यांना दारात सांगितलं, कारण आता कसं झालं बघा, ते कर्ज 2,000 ते 4,000 झालेले हाल, ते सगळे मधले 2 वर्षाचे कष्ट, त्यात आपल्याला काहीही आपल्या हातात नाही हे कळलेलं सगळं झालेलं होतं. त्यामुळे दांग्यातून उतरल्याबरोबर त्यांना हे मंदिर आपलं आहे, आपण सांभाळा. म्हणले दत्ताचं प्राण होतं, दत्ताला माझं मला म्हणले. हे असं दत्ताचं प्रारब्ध दत्ताला म्हणले, माझं प्रारब्ध मला म्हणले. मंदिराचं वगैरे काय मला सांगायचं म्हणले, पण कबूल करून घेतलं की मंदिर तुमचं तुम्ही सांभाळा. हे तोंडातून यायला लागलं तेव्हा मंदिराकडे जाऊन बसले. मंदिरात तोपर्यंत नाही, तुम्ही सांभाळा, तुम्ही या, नाही तुम्ही पुरं करा. हे 2 वर्ष काम लावलं आणि त्यातून कर्म कसं करायचं, काय होतं कर्मामध्ये एवढं शिकवलं. स्वतः कुठे आहोत ते शिकवलं. आणि नंतर शेवटी तिथं राहिले. तिथं राहिल्याबरोबर हे आल्याबरोबर लोकांची आवाज सुरू पण यांच्याबरोबर लोक आहेत ना, त्याचा खर्च वाढला तिथं. तर ते रोज असं व्हायचं, हे जेवढं ह्यांना लागायचं तेवढं मिळायचं, सगळं संपायचं. रोज सुरू झालं. ह्यांना काय वाटलं तू गुरुनं आणलं म्हणजे काहीतरी या परिस्थितीत फरक पडेल, गुरुनं आणून परिस्थितीत फरक पडेल अशी वेळ आली शेवटी. तेव्हा त्यांना ती कुजबुज व्हायली की बाबा आता हे आलेले आहेत, दत्त जयंती आलेली आहे, हे गुरु आलेले आहेत आणि तरी सुद्धा हे काय आपलं काय कर्ज काय कमी व्हायला तयार नाही. ही कुजबुज कानावर गेली. दुसऱ्या दिवशीपासून
5 रुपये शिल्लक, 10 रुपये शिल्लक, 20 रुपये शिल्लक, काढलेल्या सगळ्या वस्तू शेवटी सगळ्यांचा खर्च ते भागवलं, अन्नदान सगळ्यांचं झालं, ती शेवटी शिल्लक, रोज शेवटी शिल्लक. 2 महिने मुक्काम केला, 2000 रुपये साठले, तिसरे कर्माचे परत म्हणजे परत काय आता खंजीर निष्कर्ष झाले. आता काय शिकलात कर्म करण्यात तेवढं लक्षात ठेवा. मी निघाला बरोबर येताना बेडकर महाराजांच्याकडे स्वतःकडे बरोबर येताना 25 रुपये होते, जाताना स्वतःकडे 25 रुपये होते. तेवढे घेतले आणि डंग्यात बसले. पुन्हा बाहेर नाही पडली, ते बाहेर पडतच नसत कधी, पण हे अशा पद्धतीने बाहेर पडले. संबंध कर्मामध्ये माझ्या प्रपंचात आपल्याला मंदिर बांधायला लागल्यासारखी अवस्था. परमेश्वर म्हणतो म्हणजे आतला परमेश्वर म्हणतो, आपल्यातला जो थोडासा आहे परमेश्वरासारखा, तो आपल्याला हे सगळं करायला लावतो सगळं. आणि मग प्रत्येक ठिकाणी जे शिकतो त्यातलं शिकतो किती, प्रत्येक ठिकाणी कर्म करतो पण त्यातलं शिकतो किती. तर शिकत गेला तर ज्ञानाने वाढला, ज्ञानाने वाढला. शरणागती शिकली तर शरणागतीने वाढला. आपल्या हातात काही नाही पण आपल्याला हे करावं लागणार, हेही तितकंच आहे. हे गुरुं साहेब म्हणून काही त्यांनी करावं असं नाही. अडचण पडली की ते शेवटी 2000 भरायला उभे आहेतच तिथे, स्वतः येऊन भरणार, लोकच भरणार आणून त्यांच्या खाली असं आहे. पण हे सगळं तुमच्याकडून करून घेणार. हे जे करून घेणार हे जे काम आहे तसं भगवंत खरोखर करून घेतो. ही जन्माची संधी म्हणजे आपल्याकडून करून घेण्यासाठी दिलेलं कामच आहे मोठं. ते 2 वर्षाचा एक्सपेरिमेंट होता, हा 50 वर्षाचा असेल, एवढंच काय 70 वर्षाचा असेल. पण तो अशासाठी आहे की या सगळ्या कर्मातून काही शिकतो का, शरणागत होतो का, कर्मामध्ये माझा अहंकार जातो का, मध्ये लोकांच्या पाया पडायला तेव्हा कसं वाटतं, चित्ताची स्थिती कशी असते, हे कोणाच्या कृपेने चाललंय हे लक्षात येतं का, हे सगळं होण्यासाठी ही सगळी कर. आपल्या सगळ्या प्रपंचाचे खरंच काय असेल, एकवट सार सांगायचं असेल तर हे सगळं शिकणं म्हणजे त्या प्रपंचाचं सार. तर ते मला शिकता आलं तर, नाहीतर मी केले असं वाटलं की ते 4000 रुपये त्यांनी गोळा केले असं त्यांना वाटलं नाही, 2000 रुपये गोळा नाही करता आले. त्यावेळेला कळलं की हे 4000 आपण गोळा केलेले नव्हे, की कोणातरी घातलेली बुद्धी आहे म्हणून गोळा झाली. आज पुढे 2000 मध्ये 200 गोळा केले असतील, त्याने जमले, तिथे अडवले बरोबर. हे सगळं त्यांना करून दाखवावं लागतं. आपल्या प्रपंचामध्ये ते आपोआपच होत असतं. आपल्या प्रपंचामध्ये असं चालूच आहे. मी जे करायला घेतलेलं आहे त्याचं काय काय होतं याचा विचार केला तरी लक्षात येईल की हे सगळं असं झालेलं आहे. तेव्हा अशा परिस्थितीत आपल्याला हा जो प्रपंच आहे त्याच्यामध्ये स्वतःच्या कल्पना, त्यातल्या त्यात स्वतःविषयीच्या कल्पना, हे आणखी एक मोठं काम. कल्पना स्वतःविषयीच्या कल्पना ते हे सांगायचं ना. जिब्रानची अगदी पहिली कथा आहे बघा, जिब्रानची कथा, ते कोल्ह्याची, तशी अवस्था कोल्ह्याची कथा जिब्रानच्या कथेमध्ये तसं की तो सकाळी उठल्याबरोबर एवढी मोठी सूर्य झाला, हा बाहेर पडल्याबरोबर समोर बघितलं स्वतःचे तर सूर्य उगवलेला होता, लांब सावली पडली दिसली, एवढी केवढा आहे मी असं वाटलं. जिब्रानची कथा आहे, आपण त्यातला मुद्दा लक्षात ठेवतो तरी बस आहे. एवढी मोठी सावली होईल, एवढी सावली आहे, एवढा मोठा आहे, मला काही लहानसहान शिकार करणार, उंट पाहिजे मला खाण्यासाठी, उंट लागेल असं वाटलं. ती सगळी लांबी उंट पाहिजे, त्याविषयी कल्पना. दुसरं काय, आणि वण उंटाची शिकार करण्यासाठी खेळला, वण दुपारपर्यंत उंटाची शिकार करण्यासाठी शिणला, कारण मला एवढं लागेल अन्न, एवढा मी आहे असं वाटलं म्हणून, एवढं अन्न लागेल म्हणून हिंडला. आणि उंट काय, बोल्याला काय उंट सापडतो तेव्हा, तर ते काय झालं नाही. शेवटी 12 वाजता तहाण्यानं भुक्यानं जीव व्याकुळ झाला. आणि मग शेवटी खाली बघितलं ते सावलीकडे, त्यावेळेला सूर्य माथ्यावर. अरे याला तर काय उंदीर सुद्धा पुरेल म्हणला, आता कुठे आलं ते तिथे होतं ते इथे आलं, ते थोडंसं असं पाहिलं म्हणून. तर हे सगळ्या स्वतःविषयीच्या कल्पना आहे. मग आपल्याला किती पुरेल याचे कधीतरी मनात माणसाचा विचार येतो. तो ज्या वेळेला येतो त्यावेळेला खरोखर तो सूर्य माथ्यावर आलेला असतो, बरोबर आपली काय झालं थोडं सोडून. म्हणजे नाहीतर स्वतःविषयीच्या कल्पना एवढ्या मोठ्या आहेत की मला उंट लागेल, तसल्या प्रकारे तर असलं नाही लागत. आपण एवढं नाही लागत, तेवढंच लागतं, एवढं आहे तेवढं पोट आहे तेवढंच लागतं. त्याच्या पलीकडे जे असतं ना तो संचय असतो, आणि तो त्या नाही झाला तो संचय आपल्याला त्रासदायक ठरतो. जे शरीराचं आहे संचय झाला शरीरामध्ये, आपल्याला ते म्हणतात ना का अडलंय आता आपल्याला ऑपरेट करावं लागेल, हा मग त्यावेळेला कळतं अडलंय आता संचय व्हायला त्या शरीरामध्ये, त्याचा कशाचं तरी ऑपरेट करायची वेळ आहे, त्यावेळेला ते देतात. मग ते काय असो कुठल्याही प्रकारचं असो, तर ते जसं आहे तसं ह्याचं आहे. हे जर लक्षात ठेवलं तर ह्या कल्पनेने दूर होईल, नंतर ह्या सगळ्या कर्माच्या अभ्यासाने दूर होईल. पण ते कर्म शेवटपर्यंत शेवटी ते दररोज जसं अर्पण करायची ज्या वेळेला स्थिती आली त्यावेळेला ते तिथे यायला तयार झालं. तोपर्यंत नाही, हे देऊळ तुमचं. हे ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला मला तरी असं वाटलं गोष्ट तशी घडलेली आहे, अत्यंत खरी आहे, ती माणसं आहेत, सगळं आहे, हे सगळं खरं आहे. पण ही जशी गोष्ट आहे तशी जीवनाची गोष्ट आहे असं मला वाटतं. ही सगळी की ते जसं शेवटी म्हणले कष्ट केले 2 वर्ष कष्ट केले, रात्रंदिवस राबले बिचारे, मंदिरासाठी देणगी मिळून 5-5 रुपये 1-1 रुपये मिळवायचं म्हणजे त्या काळात ओढ.
6000 मंदिर होतं, याच्यावरनं कल्पना करा की काय भाव असतील, 100 वर्षापूर्वीचे भाव आहेत. या सगळ्यात जे आलं ते शेवटी तुमचं होतं. हे ज्या वेळेला म्हटलं तेव्हा ते वरच्या 2000ची सोय झाली. प्रपंचाचीच ही गोष्ट आहे आपल्या, असं मला वाटतं. हे सगळं बघितल्यावरती वाचल्यावर असं वाटलं की आपल्या प्रपंचाची गोष्ट आहे. ज्या वेळेला हा प्रपंच तुमचा आहे असं वाटतं त्यावेळेला तो सोडवायला तयार होतो. जोपर्यंत माझा आहे म्हणून सोडवत असतो तोपर्यंत किती सोडवलं तरी पुराच होत नाही. हे सांगितलं असं चारांचा. प्रत्येकाची कल्पना वेगळी असेल. 10 लाखाची असेल, 25 लाखाची असेल, 100 लाखाची असेल, काय असेल ती कोटीची असेल, पण ती पुरी होत नाही हे त्यातलं खरं आहे. ती त्याची कल्पना पुरी होत नाही. मी बघितलंय 70 लाख काय कोटी काय ते 2 कोटीवाले सुद्धा पूर्ण नाही झालं म्हणतात. अजूनही 2 कोटीवाले म्हणतात 3 कोटी. म्हणजे ते 4 आणि 7ला अंतर कायमच आहे. प्रपंच केवढा आहे याच्याशी काही संबंध नाही, ते अंतर कायम आहे. नाहीतर 1 लाखात सुद्धा समान आहे. ते काय आहे गणित, तर ते तुमचं आहे प्रपंच, ह्याच्यावर आहे. हा प्रपंच तुमचा आहे म्हटलं की तो पूर्ण करायची जबाबदारी त्यांची आहे. मग तो तसा जिथे अपूर्ण असेल तिथे पुरा करतील, पण तो पुरा करणार नाही. ती जबाबदारी त्यांची आहे. ही खात्री आपल्याला ज्या क्षणी प्रपंचात होते त्या क्षणी प्रपंच त्यांच्या ताब्यात आहे. तो संतांच्या ताब्यात गेला की काळजी त्यांना लागते. त्याला काळजी इतकी बारीक असते. भावा महाराजांचं उदाहरण सांगतो आपल्याला. काळजी इतकी बारीक असते. पुण्यात भिडे नावाचे ग्रस्त होते. ते माधुकरीवर जायचे. ते कायम गुरुचरित्राची पारायणं करायचे. त्यांच्या गुरु सीताराम महाराज म्हणून त्यांचे गुरु होते. त्यांनी त्यांना ते सांगितलं. तर त्यांनी पहिल्यांदा म्हणजे त्या हे पारायण करीत असताना त्यांच्याकडे ग्रस्त त्यांच्या ओळखीचे आले. त्यांना विचारलं. त्यांची स्वामींच्यावर, अक्कलकोट स्वामींच्यावर फार श्रद्धा होती. आणि त्यांनी विचारलं होतं की इथे अक्कलकोट स्वामींसारखे खरे सत्पुरुष कोणी आहेत काय, असं त्या ग्रस्तांना विचारलं. पुण्यातले ग्रस्त. ते म्हणले एक आहेत, मला माहितीचे आहेत, मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो. ते बाबा त्यांच्याकडे घेऊन जातो म्हणे. आणि त्यांच्याकडे त्यांना ते म्हणले पण मी येईन, पण ते जर अक्कलकोट स्वामी नाहीत वाटले मला तर मी नमस्कार सुद्धा करणार नाही असे पण होते. ठीक आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला, बाकीचं मला काय माहिती नाही. ते अक्कलकोट स्वामींसारखे तेवढं मला माहिती आहे. पण त्यांच्याकडे घेऊन गेले. ते ज्या वेळेला हे दार उघडून आत गेले, दार उघडलं त्यावेळेला बाबा मला समोर झोपलेले होते. तर ते झोपलेले ते दार वाजल्याबरोबर उठून बसले. ते हे ग्रस्त जेव्हा आत आले तेव्हा त्यांना समोर स्वामींचं दर्शन झालं. त्या ठिकाणी ते तिथंच त्यांनी लोटांगण घातले. तेव्हा ही त्यांची पहिली ओळख झाली. आणि तिथून रोज संध्याकाळी त्यांच्याकडे जायची. स्वतः माधुकरी मागायची आणि गुरुचरित्राची पारायण करायची. एवढं ते फक्त करीत. त्यांच्या गुरुनी एवढंच कर म्हणून सांगितलं, तेवढंच करीत असं. मला आश्चर्य वाटलं की महापुरुषाची गाठ पडणं हा दुर्लभ गोष्ट आहे. जर पडलीच समजा तर आज्ञापालनाचं काय असेल. म्हणजे निसर्ग दत्तांना एकदा विचारलं होतं की आज्ञापालनाचं एवढं काय महत्व आहे. ते म्हणले अहो त्याच्यासारखं साधन नाही आहे. महापुरुष भेटणं ही सत्पुरुष भेटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. पण जर भेटला तर त्यांनी सांगितलेली आज्ञा पाळण्यापलीकडे वेगळं साधन सुद्धा करण्याची गरज नाही. आणि ते म्हणले त्यांनी काहीतरी सांगितलं तर ते म्हणले काहीतरी सांगितलं तरी करा, तुमचं कल्याण होईल, त्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. हे फार सर्वात सुद्धा इतके. आणि त्यांनी लगेच उदाहरण चालवलं पुढे. ते चालवलंय लगेच. आणि त्याचं ते मला ते उदाहरणाकडे असं बघता आलं नव्हतं लगेच. त्यांनी कसं बघितलं हे बघितल्यावर आश्चर्य वाटलं. ते त्याला पुढे म्हणाले की म्हणले एका संन्याशाला त्याच्या गुरुनी लग्न कर म्हणून सांगितलं. त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रावर आयुष्यभर उपकार होतील असे तो का शकतो अशा 4 मुलांना जन्म दिला म्हणून गुरुचंच ऐकलं होतं. एवढं लक्षात ठेव. काय उदाहरण एकदम. एका संन्याशाला त्याच्या गुरुनी लग्न कर म्हणून सांगितलं. हे शास्त्र विरुद्ध वर्तन आहे तसा विचार केला तर. पण म्हणले अख्ख्या महाराष्ट्राला लांब होतील आणि प्रेरणा देतील अशा 4 मुलांना त्या गुरुस्थानी जन्म दिला. गुरुनी सांगितलेलं ऐकलंय. पण काय झालं ते म्हणले आठवून बघा. तेव्हा म्हणले मला काय सांगू नका, आज्ञापालनाच्या पलीकडे काय नसतं. म्हणजे कसं त्यांची बघण्याचं ह्या सगळ्याकडे आहे. तर तसं हे माधुकरी मागायची जगायचं म्हणून सांगितलं. त्यांच्याकडे काय असणार, काय तुम्ही जर साधनच काही करीत तर माधुकरी मागून आणल्याशिवाय दुसरं काय असणार. एक दिवशी बाबा महाराजांना लग्नाला जायचं होतं. तर ते हा भिडे जिथे राहत त्या ग्रस्तांच्या शेजारी लग्न होतं जवळ. तर ते लग्न झालं. ते 5 सुपारी झाली. झाल्याबरोबर त्या बरोबरच्या ग्रस्तांना 2 जण बरोबर होते. त्यांना म्हणले आपण भिड्यांच्याकडे जायचं. ते म्हणले अहो तर लग्नाला म्हणजे माहितीच 11-12ची वेळ असते. ते लग्न लागलेलं आणि आता 12ची वेळ आई. आणि 12च्या वेळेला म्हणले यांच्याकडे जायचं तुम्ही म्हणता. आणि ती माधुकरी मागत असतं. ते आत्ता ती माधुकरी मागून आली असतील किंवा माधुकरीलाही असतील. ते म्हणले असे ना ते माधुकरी मागे ना आपल्याला जायचं. ते म्हणले आता तुम्हाला जायचं म्हणतात. ती माधुकरी मागून म्हणतात आपण 12च्या वेळेला तरी त्यांच्याकडे नको जायला, तासभर काढूया कुठेतरी मग जाऊया आपण जायचं म्हणले. आणि त्यांना घेऊन गेले. ते म्हणले चला आता ते म्हणतात. म्हटल्यानंतर तेवढी खात्री होती. त्यांच्याकडे गेले तर ते ग्रस्त माधुकरीचा नैवेद्य दाखवत होते. आणि आत गेले. ह्यांना बघितल्याबरोबर ते एकदम तटस्थ झाले. एकदम उठून गायले नमस्कार केला. माधुकरीचा बाजूचा वाटा यांना दिला. या दोघांनी खाल्ला. आणि जाताना त्या ग्रस्तांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा. ती हे पारायण करणारे ग्रस्त 1000 पारायणं त्यांनी केली. आणि त्या काळात त्यांनी त्याची सांगता केली होती. 3 दिवस कार्यालय होतं त्यात वर्णन. तर
ते त्यांच्या वेळात ते म्हणले, मग ह्यांनी विचारलं बाजूचे, हे काय आहे? तर म्हणले, गेले 3 दिवस मी प्रार्थना करतो की माझ्याकडे मी काही मिळवित नाही, अन्न मिळवित नाही, स्वतःच्या कष्टाने मिळवित नाही, पण गुरुंनी सांगितलं म्हणून माधुकरी मागतो. तर ह्याच्या माझ्या प्रसादात बाबा मला जेवतील काय असं म्हणले. गेले 3 दिवस मनात येत होतं. आज म्हणले दत्त म्हणून बरोबर उभे राहायचं की आज मी जेवायला. आता मला सांगा त्यांच्याकडे किती हे आहे, तयारी किती आहे की जो हे सगळं करतो आहे ज्ञानाची पूर्णता आहे. आज आपण कर्माच्या पूर्णतेचा विचार केला, बाकीची पूर्णता नंतर बघू, पण कर्माच्या पूर्णतेचा ज्याचा विचार आहे त्याचा विचार त्यांच्या मनामध्ये अखंड आहे आणि त्याची प्रमाण उदाहरण दाखवून दिलेली की त्याचं बरोबर त्याच्याकडे जाऊन हजर होतील की हा आपला विचार करतोय, याला गरज आहे, तिथे जाऊन हजर होतील. एवढी यंत्रणा संतांची आहे की आपल्यावर एवढी छाया धरून आहे. तर आपण आता त्याला पात्र व्हायचं, यापेक्षा काय करायचं? ज्ञानेश्वरीच्या दिवशी काय संकल्प करणार की ह्या तुमच्या कृपेला आम्हाला पात्र बनवा. तर आणखी जो येतो सांगाती त्याचे नाममुखी असो आपण म्हणतो ना विचार केला. तर मला खरं सांगायचं तिथे लिहिताना एक शब्द येऊन गेला होता, तुम्ही बाजूला ठेवला नंतर, नित्य जो येतो सांगाती त्याचे नाममुखी असो असं म्हणायचं खरं. तेव्हा तेच आपण त्यांचं करू शकतो, ते आपण करावं. करायचं तर नामाचाच विचार किंवा संकल्प करावा आणि याच्यात जे कर्म आहेत ती करताना आपल्याला जी पूर्णता गाठायची आहे त्याला तेच उपयोगी पडेल. त्यांच्या मनामध्ये किती करुणा असते याची कल्पना आहे म्हणून आणखीन एक छोटं उदाहरण सांगतो, थांबतो. आपली वेळ आहे थोडीशी पुढे जाणार होती, गृहीत होतं, आणि शेवटची जी 5 मिनिटं आहेत ती झाली की आज काही नाही एक तर पण मोकळे वाहतो त्यातून. तर बाबा महाराजांना घेऊन एकदा सर्कसला गेले मंडळी बरोबरची. सर्कसला गेले त्यावेळेला ते प्राण्यांची कामं करून वगैरे येत होते. त्यांचं जे ध्यान लागलेलं होतं ते शांतपणे सगळं बघत बसले. बाकीची मंडळी हसत होती, काय ते रिस्पॉन्स देत होते सर्कसला. तर तेव्हा त्यांना नंतर विचारलं किंवा तुम्ही ते जे पाहत होता त्यावेळेला तुमचे काहीच भाव नव्हते. तर म्हणले मी त्यांच्याशी तादात्म्य झालेलो होतो त्या प्राण्यांची, त्यांना इतके फटके बसतात म्हणले, त्यांचा उद्धार कसा होईल याचा माझ्या मनात विचार. यापेक्षा खाली याचं काय असतं का? मला सांगा तसा विचार केला तर गुरुंना आपल्याकडे बघण्याचं वाटत असेल. एखाद चांगल्या वाईट असताना ते खरं आहे की ह्याला इतके प्रपंचाचे धक्के बसतायत, इतके याचं हे आहे खरं स्थिती आहे, तर ह्याचा कसा उद्धार होईल? म्हणून बहुतेक आपल्याकडे सगळे डोळे लावून पाहत असावेत आणि आपल्याविषयीची करुणा त्यांच्या मनामध्ये द्यावी. ती करुणा काम करते, तिला प्रतिसाद देण्याचं काम आपलं आहे. तर त्याला सुद्धा आपल्याला शब्द द्यायचा, आश्वासन नको. आपण पडव्याला शब्द देऊया, आश्वासन नको. त्या आश्वासनावर दादा एक गोष्ट सांगतो ह्याच्यात, ते काय म्हणायचे ग्रस्त होता. त्या कोकणामध्ये गाड्या जातात किंवा अशा खेड्यामध्ये एसटी जातात, एसटीतून तो चाकरमाने मुंबईला जातो. तर प्रत्येकाचंच कोणतरी मुंबईत असतं. तर ती सगळी माणसं त्याला निरोप द्यायला एकत्र येतात आणि हा निरोप सांगतो, तो निरोप सांगतो, तो निरोप सांगतो. प्रत्येक जण आपापला निरोप, तेवढं माझं लक्षात ठेवा, मुलाला तेवढं मनी ऑर्डरचं तेवढं सांग, हो सांगतो तुम्ही काय काळजी. गेलो की हा मुलगा भेटतो, मुंबई केवढी त्यात मग पण खात्री की मी तुमच्या मुलाला सांगतो, मग ते मनी ऑर्डर माझ्या मुलाला पाठवायला सांगायला. मग ते दुसऱ्याची तक्रार की माझा मुलगा इकडे येत नाहीये, मी इथे राहतो, तर ते त्या मुलगा आजारी पडलाय, तर त्या बाबांना म्हणावं जरा येऊन जा एकदा, असं. बरोबर आहे, सगळ्या अडचणी खऱ्या आहेत. हा जो गाडीत बसलेला माणूस आहे तो त्याला हो मी तुमच्या मुलाला येईल सांग, हे बघितलंय का माणसाने. तर त्यांनी काय बघितलं की ह्याचं लक्ष त्या ड्रायव्हरकडे आहे, तो काही गाडी अजून सुरू करत नाही, त्याच्याकडे याचं लक्ष आहे. जो भेटेल त्याला हो तुमचं काम करतो. यांनी एक सहज तिथे उघडी टाकून बघितला, ड्रायव्हर बसलेलेच होते तिकडे, आता गाडी सुटायची होती. यांनी सांगितलं माझा मुलगा मुंबईत आहे, तुम्हाला हो माहिती माहिती, तुमचा मुलगा माहिती, माझ्या ओळखीचा आहे, मला भेटतो वरच्यावर, काय काम होतं काय नाही. जाताना तेवढा माझा निरोप त्याला सांगा की आमच्या ह्याच्यामध्ये मागच्या परड्यामध्ये अंगणात मागचं अंगण म्हणायचं, मागच्या परड्यामध्ये विहीर आहे, अडचणीची लांब होती, जरा पुढल्या अंगणात येऊन ठेवायचे, हो तुम्ही काही काळजी करू नका. हे म्हणले आश्वासन. आपल्याला संतांना आश्वासन नको द्यायला, हो नक्की करतो वगैरे काही नाही, हो अर्पण करतो वगैरे काही नाही, हो शरणागत होतो वगैरे काही नाही. आश्वासन शब्द, तसा काही शब्द जर आपल्याला संतांना देता येत असेल तर तो आपण द्यावा. आणि मग आपल्याला त्यांना जे किंवा नावाला या अर्थाने काही सहबी किंवा समर्थन जी नेहमी आड येतात तसले निदान नामाला आजच्या दिवशी आपण सांगायचं, आज नाम घ्यायचं ठरवू किंवा जो काही ह्या कर्माचा पूर्णतेचा पहिल्यापासून जो विचार केला, सगळा समन्वयाचा सगळे जे विचार आहेत ते डोक्यात ठेवून आपण राहण्याचा जर मनाशी संकल्प करत असू तर तो कर्म कामायचा. त्याच्यात आश्वासन नको, शब्दच पाहिजे. तर तशा तऱ्हेचा काही शब्द आपल्याला मनाशी त्यांना देता आला. महाराज आता हे वर्ष उजाडलं,
तुमच्या संतांच्या चरित्राच्या गुणचिंतनात सगळ्या ज्ञानेश्वरीच्या विषयाच्या चिंतनात उजाडलं, त्या संतांचं वर्णन या 9व्या वारामध्ये केलं होतं. आपण काय होई डोळी तिकडे बघू शकलो नाही, वेळही नव्हता, पण निदान गोष्टीतून कशातून तरी आपल्याला तत्व त्यातली कळली असतील. ते धैर्यमंडपाचे खांब म्हणून काय डगमगलेले नाही सत्पुरुष कधी, कितीही परिस्थिती होईल निर्भयपणे त्यात अविचल असतात. महाराज एका एक पाय त्या नागोडणाऱ्या नावेत आणि दुसऱ्या नावेत काय आहे नाही, शेवटी आपली कल्पनेत सुद्धा म्हणजे कल्पना करून बघा हा प्रसंग कसा असेल महाराजांच्या आयुष्यामध्ये, की ती नाव बुडते तर ते शेवटचा मनुष्य याच्यात येईपर्यंत त्यांनी त्या नावेवरचा पाय उचलला नाही आणि सगळी माणसं आल्याबरोबर नाव बुडायला लगेच पाय उचलल्याबरोबर त्या ठिकाणी काय घडत असेल, धैर्यमंडपाचे म्हणजे काय म्हणलं असेल, की अशा ठिकाणी किती अविचल धैर्याने ते आपल्या याला सांभाळत असतील, शिष्याला सांभाळत असतील, तर ते सांभाळायला तयार आहे. तर आपण आता सांभाळून घ्यायला तयार आहोत ते आपल्याला हो एवढी त्यांना प्रार्थना करूया. आणि आजची दिनचर्या थोड्या पुढे गेली, 6:30ला संपायची होती, आता 7ला संपावी लागली. बोललेला नव्हे त्यांच्या विचारता पुढच्या वेळेला त्यांच्या कृपेने आपण करू आणि थांबूया म्हणून आमचे शब्द चांगलं छान. संतांच्यावर विश्वास व्यक्त करणं यात जे आनंद आहे वा. 133 सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा, सनाची अपारी माझा विश्वास, सनाची अपारी माझा विश्वास. सर्व भावेदास झालो त्यांचा, सर्व भावेदास झालो त्यांचा, सनाची अपारी माझा विश्वास, सनाची अपारी माझा विश्वास. त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे आगोपाळ कृपा करी, जेणे आगोपाळ कृपा करी. संतांची अपारी माझा विश्वास, संतांची अपारी माझा विश्वास. भागलिया मज वाहतील कडे, भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख, त्यांची आणि जोडे सर्व सुख. सनाची अपारी माझा विश्वास, सनाची अपारी माझा विश्वास. तुका म्हणे शेष घेईन आवडी, तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिलो दे, वचन न मोडी बोलिलो दे. सनाची अपारी माझा विश्वास, सनाची अपारी माझा विश्वास. सर्व भाविदास झालो त्यांचा, सर्व भाविदास झालो त्यांचा, सनाची अपारी माझा विश्वास, सनाची अपारी माझा विश्वास, सनाची अपारी माझा विश्वास. जीवन स्मरण जय जय राम. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
हरिनाम